समजून जाणार आहे की इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं. आजच्या डेटला बघा, आपण सर्वच इन्व्हेस्ट करताय, ट्रेडिंग करताय, पैसे मिळवताय, कुणी घालवताय. पण 95% लोक जे आहेत, 96-95% लोक पैसे गमवतात. त्याला आपण डोनर म्हणतो मार्केटमध्ये. डोनर म्हणजे देणगी देणारेच. त्याचं कारण असं आहे की आपण अर्धवट नॉलेज घेतोय ह्या गोष्टींचं, आणि नॉलेज घेऊन प्रत्येकाला पैसे पाहिजेत. पैसे हे प्रत्येकाला पाहिजे. पैसे हे प्रत्येकाला पाहिजे आहेत. परंतु विषय असा आहे की ते सर्वांनाच मिळतील का, आणि सगळ्यांनाच जर असं मिळायला लागले पैसे तर कुणी काम करणार नाही, स्टॉक मार्केटमध्ये येईल. मग स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला मूळ जे कन्सेप्ट आहेत, जे बेसिक संकल्पना आहेत, आपल्याला त्या स्पष्ट करून घ्याव्या लागतील आपल्या, नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल. मला इन्व्हेस्टमेंटची इकडे तुम्हाला व्याख्या सांगू इच्छितो मी की नेमकं इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि प्रॉपर डेफिनेशन आहे. काही लोकांचं नॉईज येतोय मध्ये, काही लोकांचं डिस्कशनचा नॉईज येतो, त्यांनी प्लीज म्यूट करावं, विनंती आहे. तर आपण पाहतोय गुंतवणूक म्हणजे काय. मूळ मुदलीची सुरक्षितता आणि समाधानकारक उत्पन्न यांची हमी देणारी प्रक्रिया म्हणजे गुंतवणूक, आणि या निकषावर न खरी उतरणारी क्रिया म्हणजे सट्टा जुगार होय. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इकडे मूळ मुद्दल सुरक्षित आणि समाधानकारक उत्पन्न आपल्याला आजच्या डेटला कुठे मिळतंय? बँक एफडी मध्ये मिळतंय. समाधानकारक आहे का? आपल्या देशात महागाई जी चाललेली आहे आजच्या डेटला ती 6% आहे. जर आपण आज 1 लाख रुपये महिन्याला कमवत असू तर 20 वर्षानंतर त्याचे आपल्याला 6 लाख रुपये लागणार आहेत, कारण 6% महागाई आहे. तर हे 6 लाख रुपये कसे येतील आपल्याकडे? आज तर आपल्याकडे एनर्जी आहे. आफ्टर 20 वर्षानंतर आपल्याकडे एनर्जी नसणार, तर आपल्याकडे पैसे कुठून येतील एवढे मोठे ते या स्टँडर्डने आपल्याला जगण्यासाठी? त्यासाठी आपल्याला काही नवीन गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, आणि मार्केटमधले जे सत्य गोष्टी वास्तव काय आहे ते पाहावे लागेल. प्रत्येकाला पैसे मिळवायचे, परंतु ते येत नाहीत आपल्यापर्यंत. त्याचे काही कारण आहेत, तेच आपण शोधून काढणार आहोत तिकडे. आता आपल्याकडे काय पर्याय आहेत? हे मूळ मुद्दल सुरक्षित आणि समाधानकारक उत्पन्नाचे फक्त बँक एफडी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गोल्ड पण असेल, रिअल इस्टेट असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला तेव्हाच पैसे मिळतील ज्यावेळेस आपण इन्फ्लेशन म्हणजे महागाईवरती मात करू, आणि त्याच्यावरती रिटर्न जर मिळाले आपल्याला, तर ते आपण पैसे कमवले. नाही तर आपण आपले पैसे हे गमवणारच आहोत. म्हणजे त्याची व्हॅल्युएशन जे आहे ते कमी करतोय. वस्तूंची आजच्या डेटला इन्फ्लेशन म्हणजे वस्तूची किंमत वाढते आणि पैशाची किंमत कमी होती आहे. तर ही किंमत कमी झालेली, आपण जर आपल्या जे कमवलेले पैसे आहेत ते जर पैसे आपण त्याचं व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट जर आपण योग्यरीत्या नाही केलं, तर आपण भविष्यामध्ये खूप श्रीमंत तर नाहीच, पण आहे त्याच्यापेक्षा पण आपल्याकडे गरिबी येणार आहे. ही परिस्थिती आहे. तर त्यामुळे आज आजच्या डेटला आपण एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे आपण आपले पैसे हे कमीच करणं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही, मला म्हणायचं नाही की एफडी मध्ये करूच नका. जे शॉर्ट पिरियडचे पैसे आहेत, म्हणजे एखादा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष साठी तुम्हाला ठेवायचे असतील, तर तुम्ही ते पैसे एफडी मध्ये निश्चित ठेवू शकता. परंतु तुम्ही 5-7 वर्षासाठी जाताय, तर तुम्ही तिथे पैसे जर ठेवले तर तुमचे पैसे अशा लॉंग पिरियडला हे कमीच होणार आहेत. मूळ मुद्देची सुरक्षितता आणि समाधानकारक उत्पन्न याची हमी देणारी प्रक्रिया म्हणजे गुंतवणूक, आणि या निकषावर न खरी उतरणारी क्रिया म्हणजे सट्टा जुगार होय. आता मला दुसरा प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा आहे की या निकषावर न खरी उतरणारी क्रिया म्हणजे सट्टा जुगार होय. आता बघा, आपण लाईफ मध्ये कितीतरी गोष्टी अशा करतोय जिथे आपण गुंतवणूक करतोय, तिथं आपण इन शॉर्ट सट्टाच खेळत असतोय, जुगारच करत असतोय. आपण उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आपण समृद्ध जीवन नावाची कंपनी होती जी सेबी रजिस्टर्ड नाही, आपण त्याच्यात गुंतवणूक केली असती तर ती आज कंपनी डुबलेली आहे. तर मग गव्हर्नमेंट सांगतंय किंवा सेबी सांगते की या अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू नका. किंवा आपण कुठली वस्तू घ्या, एखादी वस्तू आपण स्वस्त मिळते म्हणून घेतली आणि तिच्यामध्ये आपण फसलं गेलो, तर तो सट्टाच असतो. उदाहरणार्थ आपण एखादा टीव्ही घेतोय, टीव्ही ही इन्व्हेस्टमेंटच आहे आपली, कारण जर ती खराब झाली तर परत घ्यावीच लागणार, म्हणजे पैसे आपले जाणारच आहेत परत परत. हे न होण्यासाठी आपल्याला गोष्ट घेतानाच ती चांगली परखून घ्यावी लागेल, तिच्यामधले प्रत्येक पॅरामीटर्स पाहावे लागतील, आणि मगच आपल्याला याच्यामध्ये गुंतवणूक करता येईल. तर या व्याख्यातनं मला एक हेच कळतंय, आपली मूळ मुद्दल जी आहे ती सुरक्षित राहण्यासाठी. सर नॉईज येतोय, ज्यांना बोलायचं त्यांनी प्लीज आवाज तुमचा म्यूट करा, विनंती आहे. जी कुठली गुंतवणूक करायची आहे, उदाहरणार्थ आपण प्लॉट घेतो, फ्लॅट घेतो. फ्लॅट घ्यायचा असेल तर आपल्याला फक्त म्हणजे एवढी व्याख्या वाचली म्हणजे गुंतवणूक होत नाहीये, किंवा एवढी व्याख्या वाचली म्हणजे स्पष्ट अर्थ होत नाहीये. तर याच्या मागे अर्थ असा असेल याचा की कुठली गोष्ट घेताना, सोनं घेताना पण प्युरिटी पाहावं लागेल, शेअर घेताना पण शेअरची क्वालिटी पाहावं लागेल, काय आहे कसं आहे, मग तरच आपली मूळ मुद्दल ही सुरक्षित राहील आणि समाधानकारक उत्पन्न हे आपल्याला मिळत राहील. थोडंसं पुढे जाऊया.
व्हॉट मार्केट गेव इन लास्ट 20-25 इयर्स, मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये ह्या मार्केटने आपल्याला काय दिलं. प्लीज आवाज नका करू, तुमचा आवाज म्यूट करा. ते आलं लक्षात नवीन आहे त्याच्यामुळे मी बोललो नाही त्यांना हे करा. हॅलो, प्लीज आवाज तुमचा म्यूट करा. नवीन मेंबर्स. व्हॉट मार्केट गेव इन लास्ट 20-25 मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये मार्केटने आपल्याला काय दिलं, LIC ने काय दिलं, आपण थोडंसं याचं डिटेलमध्ये जाणार आहोत. त्याच्या मागच्या ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट वर्सेस स्टॉक मार्केट. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठल्या, बँक FD, LIC, गोल्ड, रिअल इस्टेट, पोस्ट ऑफिस स्कीम, PF, ह्या झाल्या ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरी एक इन्व्हेस्टमेंट असते त्याला आपण अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणतो. अल्टरनेटिव्ह म्हणजे स्टॉक मार्केट. आता तुम्ही बघा कम्पेअर करून 1995चा आपण विचार करू इकडनं. 1995 ते आतापर्यंत आपल्याला मार्केटने काय दिलं. तर बँक FDचा रेट होता 95 चा 12 ते 5% आसपास, म्हणजे 12 ते आतापर्यंतचा बोलतोय मी. मॅक्झिमम 12%, मिनिमम 5%. आणि FD ही कशी असते, आपल्याला वाटतं FD ही फिक्स इन्कम आहे. फिक्स इन्कम नाही, जगात फिक्स काहीच नसतं, सगळं व्हेरिएबल असतं. आजच्या डेटला तुम्ही FD रेट ऑफ इंटरेस्ट बघा 5% वरती आलेले आहेत, 12% पासून. त्याच्यानंतर LIC 8%, गोल्ड 10% रिटर्न मिळालेत आपल्याला मागच्या वर्षामध्ये. रिअल इस्टेट 10%, पोस्ट ऑफिस स्कीम 8%, PF 8%. त्यानंतर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आपण पाहणार आहोत दुसरी. आता बघा फरक बघा, गोल्डने आपल्याला 10%च्या हिशोबाने, म्हणजे तुम्ही जर 95 चा गोल्डचा रेट पाहिला तर 300 रुपये पर ग्रॅम होता. आजच्या रेटला काय आहे, 5,000 रुपये पर ग्रॅम. किती पट रिटर्न झाले, 18 टाइम्स. त्याच्यानंतर तुम्ही रिअल इस्टेट, आता रिअल इस्टेट मध्ये मला चांगलं आठवतंय, करिश्मा सोसायटी होती कर्वेनगर पुण्यामधली. तर त्या सोसायटीचं त्यावेळेस ज्यावेळेस लॉन्चिंग झालं तेव्हा रेट होता 1200 रुपये पर स्क्वेअर फीट. करिश्मा सोसायटी माहिती असेल आपल्या सर्वांना. आजच्या डेटला 12,000 रुपये पर स्क्वेअर फीट आहे. किती टाइम्स झाले, 1200चे 12,000, 10 टाइम्स. इकडे 18 टाइम्स गोल्ड झालं. त्याच्यानंतर आता बाकीचे FD आपण कम्पेअर करत नाही, सगळं कमी रिटर्न झाल्यामुळे इकडे विचारच नाही करत त्याचा. त्यानंतर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड. 25% रिटर्न. 10 इन्व्हेस्ट केलं असेल 95 ला, त्याचे आज 1.36 करोड झालेत मॅक्झिमम, म्हणजे चांगल्या फंड्स मध्ये, चांगल्या शेअर्स मध्ये. म्हणजे किती झाले, 136 टाइम्स, 136 टाइम. मला सांगा, इकडे आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतोय, रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करतोय, सर्वात जास्त रिटर्न्स कुठे मिळते आपल्याला, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम काय याच्यामध्ये, लोकांमध्ये निरक्षरता असल्यामुळे आपण याच्यामध्ये मागे पडतोय, आपल्याला माहिती नाही. आज आपण ते, प्लीज ज्यांचा आवाज येतो त्यांनी म्यूट करावं. आपल्याला 136 टाइम मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न मिळालेले आहेत. याच्यामध्ये आपण का मागे पडतोय, जर आपल्याला 15-20 वर्ष थांबायचंच असेल, 25 वर्ष थांबायचंच असेल, तर आपण याच्यात इन्व्हेस्टमेंट का नाही करायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला आज मी नवीन सांगू इच्छितो इकडे, कधी लक्षात ठेवा, तुमची स्टॉक मार्केटची क्वालिटी बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली लॉंग टर्म साठी कधीही कमी होत नसते. गोष्ट, प्लीज आवाज कमी करा, तुमचं म्यूट करा. तर मागच्या 25 वर्षाचा जर विचार केला तर आपल्याला इकडे मॅक्झिमम ह्या स्टॉक्स म्युच्युअल फंड मध्ये 136 टाइम्स रिटर्न मिळालेले. आणि मिनिमम ऍव्हरेज फंड घेतले असते आपण तर, किंवा स्टॉक घेतले असते तर आपल्या इकडे 45 टाइम्स झालेत. म्हणजे कमीत कमी साईडला 45 आणि मॅक्झिमम साईडला 136 टाइम्स, म्हणजे 10 टाइम्स बघा आणि 18 टाइम्स बघा. आपण हा कम्पेअर करून पाहतोय कशात सर्वात जास्त रिटर्न चांगले मिळत आहेत ते. तर आता याच्यामध्ये काय दोष, काय याच्यामध्ये दोष हा आहे, आपण मानसिक डेव्हलप नाहीयेत, हा मोठा दोष आहे. एक वेळ गोल्ड घेतला आपण आणि ते जर 50% नाही खाली आलं तर आपण घाबरत नाहीये, आपण त्याला होल्ड करतोय आणि थांबतो तिकडे. प्लीज ज्यांच्याकडनं आवाज येतो त्यांनी म्यूट करावं. तर गोल्ड हे आपण घाबरत नाही गोल्ड घेण्यासाठी, किंवा ते कमी जरी आलं तर विकत नाहीत, कारण त्याला आपण टच करतो, आपल्या जवळ असतं ते. आता फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणलं की ही आकडे असतात, सगळे दिसतात डोळ्याने, आणि कुठेतरी आपल्याला सांगत असतं, भीती असते आपल्याला. तर त्या भीतीमुळे आपण काय करतो, त्या भीतीमुळे आपण याला लगेच विकून टाकतो, किंवा मित्र सांगतो स्टॉक खाली येणार आहे, मार्केट खाली येणार आहे, तेवढे तरी वाचव तुझे. असं नसतं ऍक्च्युअली आपण याच्यात निरक्षरता आहोत, आपण याच्यामध्ये मानसिक डेव्हलप नाहीयेत. कारण हा विषय थोडा वेगळा पडतो आणि डायरेक्ट पैशाशी निगडीत असल्यामुळे आपण घाबरतो, पॅनिक होतो आणि आहे ते इन्व्हेस्टमेंट आपण काढून टाकतो आणि लॉस बुक करतो आणि परत मार्केट पासून कायमची दूर जातो. पण मला असं इकडे सांगायचं तुम्हाला, फक्त सेमिनार घेतल्यामुळे नाही, किंवा आपण फक्त मोटिवेशन नाहीये, वस्तुस्थिती पण दाखवतो.
शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट एकमेव असं इन्स्ट्रुमेंट आहे वेल्थ क्रिएशनचा टूल आहे जिथे आपण दीर्घ काळामध्ये मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. त्याचं एक्झाम्पल देतो. आणि आजच्या डेटला आपल्याला बघा LIC कसं फसवते हे पण आपण पाहूया आणि हे कसं शक्य आहे ते पण आपण पाहणार आहोत, किंवा कसं झालंय किंवा मागच्या 20 वर्षाचं काय हिस्ट्री आहे ते पण आपण इकडे पाहणार आहोत. आता बघा LIC मध्ये आपण इन्व्हेस्ट सर्वच लोक करतो आणि LIC आपल्याला फिक्स इन्कम देते. LIC मध्ये जे निफ्टी 50 आहे, म्हणजे निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा हा इंडेक्स आहे. त्याच्यामध्ये भारतातल्या 50 नवरत्न नावाच्या कंपन्या आहेत, ज्याला आपण म्हणतो HDFC, HCL, SBI, रिलायन्स, टायटन. या सर्वांमध्ये आपल्याला इकडे दिसेल, या सर्वांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिसेल इकडे LIC ची. रिलायन्स मध्ये 5.7% ची इन्व्हेस्टमेंट आहे रिलायन्सची. म्हणजे विचार करा, ही LIC सगळे इन्व्हेस्ट पैसे निफ्टी 50 मध्ये करते, म्हणजे स्टॉक मार्केट मध्ये करते. आणि आपल्याला 20 वर्ष आपण भरायचे पैसे, 20 वर्षानंतर आपल्याला फक्त डबल पैसे मिळतात. आणि इकडे LIC चे एजंट आपल्याला काय सांगतात, प्लीज म्यूट करा ज्यांचा आवाज येतो ते. LIC आपल्याला सांगते की शेअर मार्केट खराब आहे, शेअर मार्केट जाऊ नका. म्हणजे LIC चे एजंट आपल्याला सांगत असतात. LIC चे एजंट म्हणजेच कोण, LIC ला रिप्रेझेंट करणार आहे. तर त्यांना असंच ट्रेनिंग दिलेलं असतं आणि आपल्याला तिकडे वळवलं जातं, LICs घ्या, मार्केटकडे जाऊ नका, तुमचे पैसे डुबतील. प्लीज प्लीज आवाज येतोय तुमचा, बाकीच्यांना पण डिस्टर्ब होतोय. प्लीज म्यूट करा आपण, बाकीच्यांना पण त्रास होतो त्याचा. तर LIC बद्दल बोलतोय आपण. LIC निफ्टी 50 कंपनीज, निफ्टीच्या 50 कंपन्यांमध्ये तुम्हाला इकडे प्रत्येक कंपनीची होल्डिंग दिसेल LIC ची. जर आपल्याला LIC स्टॉक मार्केटमध्येच पैसे इन्व्हेस्ट करून जर पैसे देणार असेल, तर आपण का मागे पडतोय, आपण का घेत नाही स्टॉक्सला, का घाबरतोय आपण? त्याचे कारण आहेत. कारण शेअर मार्केट बद्दल भीती, पैसे जातील. मग LIC तुम्हाला 20 वर्षांनी डबल पैसे देणार आहे तुमच्या पैशाचे. मग त्या पैशाची किंमत काय होणार आहे? समजा आजच्या डेटला बघा, जो कोणी 5-6 लाख रुपये इन्कम ज्यांचं वर्षाचं होतंय, त्यांना 1.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावं लागते ETC च्या अंडर रिबेट मिळण्यासाठी. LIC मध्ये करतो आपण ETC. तर ही इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला 1.5 लाख रुपये वर्षाला भरतोय आपण. मनोज मराठे, तुमचा साऊंड बंद करा ना. मनोज मराठे. 1.5 लाख रुपये आपण वर्षाला इकडे पे करतोय. वर्षाला आपण 1.5 लाख पे करतोय. मधला आवाज प्लीज बंद करा, डिस्टर्ब होतोय. ऐश्वर्या, विकास साखरे, म्यूट करा तुमचा आवाज. सर एकानेच म्यूट करा ना सगळ्यांचे. सरला अलाउड आहे तसा, एकानेच करा सगळ्यांचं म्यूट. नाही काय होतंय, ओके ठीक आहे, ज्याला लागेल ते तुम्हीच करा की. सर तुम्हीच करा म्यूट तिकडून सगळ्यांचा प्लीज. झालं ना, ओके ठीक. तर आपण LIC बद्दल बोलत होतो. जर मला वर्षाला 1,50,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत LIC मध्ये, म्हणजे 20 वर्षाचे मी भरतो जवळपास 30 लाख रुपये. आणि 30 लाखाचे मला त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मिळणार आहे आफ्टर 20 इयर्स नंतर. ती मिळणार आहे मला इकडे तर ते मला मिळणार आहेत पैसे 72 ते 75 लाख रुपये 20 वर्षानंतर. तर मला 20 वर्षानंतर या 72-75 लाख मध्ये आपण थोडासा विचार करा, काय पुणे मुंबईमध्ये 2 BHK फ्लॅट तरी येईल आफ्टर 20? बिलकुल नाही येणार. मग इथे आपण LIC कडेच का करतोय इन्व्हेस्टमेंट? तर आपल्यामध्ये भीती आहे स्टॉक मार्केट बद्दल. आता ती भीती आपण आज दूर पण करणार आहोत. इथे ही जी भीती आहे हे वास्तव आहे मार्केटचं आजच्या डेटला. LICचं वास्तव आहे. भारतातील सर्वात मोठी कंपनी, विमा कंपनी आहे. आपल्याकडून पैसे घेऊन इन्व्हेस्ट करते स्टॉक मार्केटमध्येच आणि आपल्याला सांगण्यात येतं की स्टॉक मार्केट खराब आहे. मग हे जे चक्र आहे सर्व, हे सगळीकडनं आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल भीती आपल्यामध्ये क्रिएट केली जाते. हे वस्तुस्थिती आहे, हे मार्केटचे वास्तव आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता, रिलायन्स मध्ये 5.7% स्टेक, म्हणजे याचा अर्थ असा होतो आज रिलायन्स 2300 रुपयाला शेअर आहे. त्याचं मार्केट कॅपिटल हे 16 लाख करोडचं आहे. 16 लाख करोडच्या 6% म्हणजे किती झाले? 16 लाख करोडचे 6% जवळपास 95 ते 98,000 करोड
फक्त रिलायन्स मध्येच इन्व्हेस्टमेंट आहे LIC ची जवळपास 1 लाख करोडच्या आसपास. म्हणजे विचार करा, इथनं 1 लाख करोड निघतायत. SBIचं मार्केट कॅपिटल 3 लाख करोडचं आहे, इथनं 30,000 करोड निघतात. कोटक मध्ये 2.5% इन्व्हेस्टमेंट आहे, इथने जवळपास 22,000 करोड निघतात. HDFC बँक बघा, ह्याचं 8 लाख करोडचं मार्केट कॅपिटल आहे, इथून 3% निघतात, 24,000 करोड निघतात. म्हणजे एवढी मोठी श्रीमंत LIC कशामुळे झालेली आहे? ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे. मग आपण कधी आपल्याला याच्याबद्दल पॉझिटिव्ह करणार आहोत, की आपण कधी डोळे उघडून कधी बघणार आहोत? तर आपण जर असं नाही केलं, नाही इकडेच जर आपण करत आलो इन्व्हेस्टमेंट, आपण फार श्रीमंत होण्याचे चान्सेसच नाही आहेत. आता आपण डिटेलमध्ये थोडं जाऊया, आपण पाहूया की मागच्या काही वर्षामध्ये या मार्केटने या म्युच्युअल फंडामध्ये काय रिटर्न्स मिळालेले आहेत, किती पैसे आपल्याला मिळालेले आहेत ते. दुसरी स्लाइड घेतोय, एक 30 सेकंद लागेल. हे मार्केटचं वास्तव आहे, हे आपल्या समोर सगळं आपण पाहतोय. तुम्हाला स्लाइड आलेली आहे एक्सेल शीटची. एक्सेल शीट दिसते तुम्हाला सर्वांना? येस सर. हा, आता आपण याच्यात पाहू शकता, हे एक्सेल शीट आहे, पण मी तुम्हाला याचं आत्ताचं जे NAV चाललंय ऑनलाईन ते पण रेट दाखवणार आहे. फक्त हे नाहीये, म्हणजे फक्त हा एक्सेल शीट मधलं कॅल्क्युलेशन नाहीये, हे तुम्हाला फॅक्ट आहे. आणि हा फॅक्ट ऑनलाईन याची आत्ताचा काय रेट आहे आपण ते पण पाहणार आहोत इकडे. तर इकडे आपण पाहू शकतो, एक डिसेंबर 95 ला एक फंड आला होता, त्याचं नाव होतं HDFC इक्विटी फंड, HDFC इक्विटी. तर ह्या HDFC इक्विटी फंड मध्ये आपण जर इन्व्हेस्ट केलं असतं 25,000, त्यावेळेस खूप मोठी अमाऊंट आहे, शक्य नव्हती आपल्याला त्यावेळेस, किंवा आपल्या आई वडिलांना पण शक्य नव्हती. पण आपण आपल्या प्रोपोर्शन मध्ये येऊन बघूया, म्हणजे 2,500 जरी विचार केला आपण, तरी पण किती पैसे झाले आपण विचार करूया आणि बघूया. तर इकडे SIP नावाची कॉन्सेप्ट आहे. SIP म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये SIP एक नावाचे कॉन्सेप्ट आहे, ज्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण जर प्रत्येक महिन्याला याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर खूप मोठी संपत्ती निर्माण होती याच्यामधनं, एवढं लक्षात घ्या आणि बघून घ्या आपल्या डोळ्यांनी व्यवस्थित. ₹6.92 रेट होता 1 डिसेंबर 95. त्यावेळेस 25,000 आपण इन्व्हेस्ट केले प्रत्येक महिन्याला. तर त्यावेळेस युनिट आले त्याचे. युनिट म्हणजे जसं आपण शेअर मार्केटमध्ये शेअर घेतो, तसं म्युच्युअल फंडामध्ये त्याला युनिट म्हणतात. आणि NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू, त्याची प्राइस, त्याची किंमत जी आहे ती किंमत आपण इकडे पाहतोय. तर ती आहे ₹6.92. 3,612 युनिट आले. जसं मार्केट खाली येतं त्याचा मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, हे बघा इकडे तुम्हाला दिसेल. ₹5.28 रेट आला. मार्केट खाली आल्याचा ऍडव्हान्टेज काय होता, इथे 3,612 युनिट आले. त्याच्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही तर 4,700 युनिट आले. मार्केट खाली आल्याचा ऍडव्हान्टेज काय, याच्यामध्ये आपले युनिट वाढतात. आणि मार्केट हे सतत तिकडे नसतंच कधी, मार्केट हे सतत कधी इकडे नसतं, ते वाढत असतं, कमी जास्त खालीवरती होत असतं. आणि आतापर्यंत मागच्या 200 वर्षाची हिस्ट्री आहे जगातली, शेअर मार्केट, स्टॉक मार्केट हे सतत वाढतच चाललेलं आहे. असेच पैसे आपण हे 10 वर्ष 25,000 रुपये भरले प्रत्येक महिन्याला, तर बघा काय झालं 10 वर्षानंतर. म्हणजे डिसेंबर 1995 ला आपण चालू केलं होतं, त्याच्यानंतर 2 नोव्हेंबर 2005 ला शेवटची 25,000 भरले, 30 लाख भरून झाले. आता त्या ₹6.92 10 वर्षानंतर रेट झालेला आहे NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू, त्याचा रेट झालेला आहे ₹89. तर इकडे बघा आपले युनिट्स आले 2,24,271.80. म्हणजेच आपले पैसे किती झाले 30 लाखाचे, 2,34,200. जर आपल्याकडे युनिटला गुणलं आपण 89 ने, तर एवढी अमाऊंट येते 2,34,200 रुपये. आता बघा याच्यामध्ये एवढे जर पैसे होत असतील तर मग आपण 10 वर्षात एवढे पैसे झालेत, म्हणजे जवळपास 13 टाइम पैसे झाले, 13 पट 10 वर्षामध्ये. आता मला सांगा 13 पट पैसे आपल्याला कोणती बँक, कोणती FD, कोणती इन्व्हेस्टमेंट देते? तुम्ही बिटकॉइनचा सांगू नका, इकडे बिटकॉइनचा विचार करू नका, त्याचा व्हॅल्यू नाहीये त्याला, म्हणजे ते व्हॅलिड असं नाहीये आपल्यासाठी, किंवा रेग्युलेट नाही करत आपलं इंडियन गव्हर्नमेंट त्याला. तर यामधनं आपल्याला जर एवढे पैसे मिळणार असेल आणि ती थोडी अमाऊंट पे करून, तर आपण हे का नाही करायचं, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, आपण याच्यामध्ये डेव्हलप नाहीत, मानसिक विकास आपल्याला झालेला नाही, त्याच्यामुळे पण एक नुकसान होतं आपलं. आता आपण पाहूयात ते काय आहे, हे मार्केट कसं रिएक्ट करतं, आणि आपली जी मानसिकता आहे, आपला जो ब्रेन आहे, तो याला मॅच करतोय की नाही, आपण ते पण पाहणार आहोत. आता सिंपल बघा,
इकडे पैसे भरणं बंद केलं, 2 कोटी आपल्याकडे आले. एका व्यक्तीने असं केलं, पैसे घेतले रिअल इस्टेटमध्ये कुठे गुंतवले, आणि दुसऱ्याला मार्केटचं बेनिफिट, मार्केटचं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, मार्केट कसं असतंय किंवा वाढतं किती हे माहिती आहे, त्यांची संकल्पना क्लिअर आहे, त्यांची कॉन्सेप्ट क्लिअर आहे. त्यांनी काय केलं, प्रत्येक महिन्याला आता इकडे भरणं बंद केलं आपण, 10च वर्ष भरलंय, आता पैसे इकडे जमा झाले 2,34,200. तर या एका दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, पैसे काढून घेतले आणि एकाने इकडेच ठेवले, आणि त्याच्यानं आपल्या जशा गरजा आहेत तशा गरजा आपल्या भागवत राहिले. म्हणजे 50,000 रुपये प्रत्येक महिन्याला 11व्या-12व्या वर्षी विड्रॉ केले. त्याच्यानंतर 1,00,000 रुपये 13व्या-14व्या वर्षी. म्हणजे इकडे बघा, इथे 495 युनिट चाललेत आपल्या 2,24,271 युनिट मधनं, फक्त 495. तेव्हा भाव आहे 100 रुपये 95 पैसे युनिटचा, एनएव्हीचा. तर आता इकडे 1,00,000 रुपये विड्रॉ केली चालू, तरी 480 युनिट चाललेत. का तर मार्केट वाढलंय, डबल प्राइस झाली. पुढे जाऊन बघा, पुढे जाऊन पाहिलं तुम्ही, परत प्राइस ही वाढत चालली आहे. 15व्या-16व्या वर्षी 1,50,000 रुपये विड्रॉ केले प्रत्येक महिन्याला. 15व्या-16व्या वर्षी 1,50,000 रुपये विड्रॉ केले. त्याच्यानंतर 17व्या-18व्या वर्षी 2,00,000 रुपये, 19व्या-20व्या वर्षी 2.25 रुपये, तसेच 21व्या-22व्या वर्षी 2.5 रुपये, आणि 23व्या-24व्या वर्षी 3,00,000 रुपये असे विड्रॉल केले पैसे. तर बघा, ही विड्रॉल अमाऊंट किती झाली, मागच्या 2018 पर्यंतचा डेटा आहे हा. विड्रॉल अमाऊंट किती झाली इकडे आपल्याला दिसेल. म्हणजे काय मार्केटची काय ताकद आहे हे आपल्याला याच्यातून स्पष्ट होत आहे. इकडे तुम्हाला दिसेल सम मध्ये 2,63,05,000 आपण हे विड्रॉ केले. 2,63,05,000 हे विड्रॉ केले. आपले होते 2 कोटीच फक्त. आता हे जाऊनही, आणि आपली मूळ मुद्दल किती होती, 30 लाख फक्त. आपले हे 2,34,200 पण विड्रॉ केले आपण इकडे विड्रॉ करून, तरी पण खाली काय राहिलं अमाऊंट बघा. खाली अमाऊंट काय राहिली, खाली राहत आहेत एवढे युनिट आपल्याकडे. 1,37,869 युनिट राहिले शिल्लक, आणि गुणिले त्याला 620 हा रेट झाला ऑक्टोबर 18चा आहे. तर 8,55,96,038 रुपये शिल्लक राहते अजूनही. हे या म्युच्युअल फंडाचं आणि या मार्केटचं हे पोटेन्शियल आहे. तर आपण हे का नाही करत, आपण आपल्या याच्याकडे दुर्लक्ष आहे सर्वांचं. आपलं फक्त रुटीन लाईफ चाललेलं आहे. तर मला सांगा, आपण जर हे थोडे थोडे पैसे आपण इन्व्हेस्ट केले इकडे, तर लॉंग टर्म मध्ये ह्याचा बेनिफिट जो आहे, मार्केटमध्ये आपण जर रॅलीमध्ये पार्टिसिपेट राहिलो, तर आपल्याला ह्याचा मोठा बेनिफिट मिळणार आहे आणि आपण श्रीमंत होणार आहोत. आणि जर आपण हे नाही केलं, तर आपण आहे त्या स्थितीलाच आपलं जे काय चाललेलं आहे बेक बेत ते चालत राहणार आहे. आजच्या रेटला आपण एका फ्लॅटसाठी पूर्ण आयुष्य खर्च करतोय. माझं म्हणणं आहे, तुम्ही आज 50 लाखाचा फ्लॅट घेतला, 15 लाख 20 लाख डाऊन पेमेंट केलं, 30 लाखाचं लोन आहे, तुम्ही त्याच्यासोबत 2,000ची SIP चालू केली, तर तुमच्या फ्लॅटचे जे पैसे आहेत, तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले आहेत, विथ प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट सगळे परत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एक 30 लाखाच्या लोनच्या 2,000ची जरी SIP चालू केली ऍडिशनल, तरी तुमचे पैसे हे सगळे तुम्हाला परत मिळणार आहेत. तर हे पण ह्याला शिस्त लागेल, ह्याला शिस्तीच्या रूपानेच करावं लागेल. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, मला ही सांगावीशी वाटते तुम्हाला. तुम्ही इथे पाहताल 224 रुपयाचा रेट आहे एनएव्हीचा, 1,00,000 रुपये तिकडनं विड्रॉ करतो त्यावेळेस 13-14 वर्षी. इथनं मार्केट सडन USA मध्ये सबप्राईम क्रायसिस झाले होते 2008 मध्ये, त्याच्यामुळे ह्याचा भाव डायरेक्ट कुठे आला, 99 रुपयाला. आता अशा वेळेस तुमचे पैसे इथे 4,81,00,000 रुपये आहेत. हेच जर 2 कोटी आले तर आपल्याला काय वाटतं, मार्केट संपलं, आता पुरं सगळं अंधारच दिसायला लागतो. पण असा अंधार नसतो ऍक्च्युअली. मार्केट हे प्रत्येक वेळेस आपल्याला संधी देत असतं, आणि त्या संधीमधनं आपण ती संधीचं सोनं करायचं असतं. पण लोक काय करतात इकडे, आपला हा मराठी माणसाचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे की आपण इकडे घाबरतो, आणि काय म्हणजे आता तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केलेले असतात, असं झालं की आपण बाहेर पडतो आणि समजून घेतो, आपणच ठरवतो की मार्केट आता काय पुढे वाढणार नाहीये, संपलं सगळं. आणि सगळीकडे न्यूज पण तशा प्रकारच्या यायला लागतात आणि आपल्याला गोंधळून टाकलं जातो. याच्यासाठी आपण डेव्हलप आहेत का? बघा, पुढच्या 6 महिने वर्षभरातच काय होतंय. परत 1 डिसेंबर 2008 ला हा रेट आला 99.64चा. पुढे तुम्ही एक 12 महिन्यामध्ये 12 ते 13 महिन्यात बघा 227चा रेट परत तुमची 481 जागी 453 आली जागेवर अमाऊंट. मग ही मार्केटसाठी संधी नव्हती का? ही मार्केटसाठी संधीच होती आपल्यासाठी. पण आपण जर इथं पॅनिक झालो, ह्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की ते म्युच्युअल फंड सर्वसामान्य पण एवढे डिटेल येत नाही. त्याचं कारण असं आहे, LIC तुम्हाला तुमच्या अवतीभोवती काका मामा दादा सगळे कोणी नोकरी लागलं तर कुणीतरी नातेवाईकामधलं असतं आपल्या, तो LIC घेऊन येतोच आपल्याकडे आणि तो सांगत राहतो आपल्याला शेअर मार्केट नको, आमचे ह्यांचे आताच एवढे पैसे गेले. म्हणजे आपल्याला
आपल्या शेजारचेच लोक आपल्याला भीतीने याची भीती घातली जाते आणि आपण याच्यामधनं कायमचं बाहेर पडतो. मग संपत्ती निर्माण करण्याचा हा जर एकमेव मार्ग आहे आणि LIC याच्यामध्येच इन्व्हेस्ट करत असेल याच कंपन्यांमध्ये, तेव्हा आपण डायरेक्ट म्युच्युअल फंड का नको घ्यायला, स्टॉक्स का नको घ्यायला? निश्चितच घ्यायला पाहिजे. आणि शेअर मार्केटला मी जुगारच म्हणेल. शेअर मार्केट, मी शेअर मार्केट बोलत नाही, मी स्टॉक मार्केट म्हणतो इकडे. स्टॉक, क्वालिटी स्टॉक मार्केट. आता म्युच्युअल फंडामध्ये सगळे क्वालिटी स्टॉक असतात. जेवढ्या काही शेअर मार्केट मधल्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांपैकी फक्त 15% कंपन्या अशा आहेत ज्या परफॉर्मन्स देणार आहेत, फक्त 15%, आणि त्याच आपल्याला शोधायच्या आहेत. आणि त्या शोधून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे, तर आपल्याला पैसे वाढणारच आहेत. एक्झाम्पल मी इकडे तुम्हाला एक सांगेल. आज बघा, तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहेत आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर मार्केटच्या कंपनी मधली वापरता, पण तुम्हाला माहित नाहीये काय वापरताय तुम्ही. तर ती कंपनी जी आहे ते जे वापरताय तुम्ही वस्तू, आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये या कंपनीमध्ये एशियन पेंट नावाची, या म्युच्युअल फंडाच्या या फंडमध्ये एशियन पेंट नावाची कंपनी आहे. मग एशियन पेंट्स म्हणजे काय आहे? कलर आहे. तुम्ही ज्या घरात राहताय त्या घरामध्ये आज नजर सगळीकडे फिरवा, कुठलीही अशी गोष्ट नाही जी कलर शिवाय नाही बनलेली. जनरल जर आपण विचार केला तर हे लाईफ इज कलरफुल, पूर्ण लाईफ इज कलरने भरलेलं आहे आपलं. मग या कलरची डिमांड राहणार नाही का भविष्यात चांगली? निश्चित राहणार. मग त्याच्यामध्ये टॉप कंपन्या कुठल्या? आज तर 4 ते 5च कंपन्या आहेत. बर्जर पेंट आहे, एशियन पेंट आहे, कंसाई नेरोलॅक आहे, आणखी 2-3 कंपन्या असतील. मग या 5 पैकी आपल्याला एक कंपनी निवडता येत नाही चांगली, आणि आपले तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवता येणार नाही. निश्चित येणार, पण आपल्याला त्याच्या तसं बघावं लागेल. त्याला आपल्याला त्याच्या आपला दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल, तरच ते शक्य आहे. आपण आता डायरेक्ट पाहूया की आपण चार्ट पाहूया एशियन पेंटचाच. त्याच्यामध्ये कधी चालू झाली होती कंपनी, किती पैसे रिटर्न दिले, तुम्हाला स्क्रीन दिसते माझी चार्टची? हो, दिसते सर, दिसते. ओके. हा एशियन पेंट्स नावाचा शेअर आहे. एशियन पेंट्स, तुम्ही इकडे नाही, दुसरं चालय. म्हणजे शेअर मार्केट आहे काय आधी समजून घ्यावं लागेल. हे शेअर मार्केट आहे म्हणजे काय? आपण वस्तू वापरतो याची. जर आपण एक इंडिव्हिज्युअल, एक मुलगा जन्माला आला की त्याला ह्या गोष्टींची सगळ्यांची गरज आहे, पण काही कालांतराने त्याला वेळ लागेल थोडासा, त्या मोठं व्हायला, त्याला घर घ्यायला, त्याला शिक्षण करायला. आजच्या डेटला बघा, हा एशियन पेंट्स तुम्ही जर जवळचं पाहिलं, 2009चं एक्झाम्पल, 2009ला याचा प्राइस होता 70 रुपये फक्त. 10 वर्षापूर्वीचं घेऊ आपण, 2010चं बोलूया. 230 रुपयाचा प्राइस होती, 230 रुपयाची. 230 रुपयाची आताच्या डेटला काय झालं? 2035. म्हणजे 10 वर्षामध्ये तुम्हाला 230 चे 2000 म्हणजे किती झाले? ऑलमोस्ट 9 टाइम्स. कोण देईल? 9 टाइम्स नाही झाले, रेट बघा, 9 टाइम्स पेक्षा जास्त झालेत. हा कंपनीने बोनस दिले, एका शेअरला 10 शेअर. या स्पिरिट मध्ये ह्या शेअरला बोनस दिले. म्हणजे जर आपण इकडे 20,000चे इन्व्हेस्ट केली असती, 20,000 रुपयाचे 2010ला 200 रुपयाचा रेट होता, 20,000 इन्व्हेस्ट केले असते, 100 शेअर घेतले असते, तर 100च्या जागी आपली ते 1,000 शेअर झाले असते. आणि 1,000 शेअरचे आजची प्राइस आहे 2053. म्हणजे हे झाले 1,000 शेअर, 1,000 इंटू 2053, तुम्हाला ते 20 लाख रुपये होतात. 20 लाख रुपयाची वेळ 10 वर्षामध्ये कोण देईल? फक्त आणि फक्त क्वालिटी बिझनेस. आपल्याला क्वालिटी बिझनेस कसे सिलेक्ट करायचे हे आपण त्यामध्ये शिकणार आहोत, हे आपण शिकू शकतो. आणि याच्यामधून आपण फंडामेंटली कंपनी कशी आहे किंवा ग्रोथ स्टॉक कुठले आहेत, टीव्हीवरती आपल्याला सांगतात ग्रोथ स्टॉक, व्हॅल्यू स्टॉक, तर हे क्वालिटी बिझनेस असे आपण निवडू शकतो आणि आपण शेअर घेऊ शकतो. आणि शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे, तुम्ही इथे 20,000 इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला शेअर मार्केटच खूप सारे शेअर देऊन देतं, म्हणजे तू कंपनी, पर्टिक्युलर ती कंपनी. आणि ही सतत चालणारी प्रोसेस आहे. फक्त आपल्याला निवडावं लागतं क्वालिटी बिझनेस. जर आपण क्वालिटी बिझनेस निवडला तर आपण निश्चित 110% श्रीमंत होऊ शकतो. आजच्या डेटला बघा, आता हे शेअर मार्केट आहे काय समजून घ्या. मी असं का म्हणतो, त्याचं कारण असं आहे की आपण मेन प्रवाहापासून फार दूर जातोय, किंवा मेन प्रवाहापासून आपण फार दूर आहोत. तर आपण हे दूर न राहण्यासाठी मेन प्रवाहापासून आपल्याला ह्याला समजून घ्यावं लागेल. आता तुम्ही बघा, एक जॉकी नावाचं आपण अंडरवेअर बनियानची कंपनी आहे.
आपण वापरतो ती गोष्ट, पण तिचा शेअर घ्यायचा आपण विचार नाही करत. त्याचं नाव आहे पेज इंडस्ट्री. सगळ्या गोष्टी आपण वापरतोय, कलर वापरतोय, स्टील वापरतोय. घर म्हणलं की घरामध्ये स्टील आलं, लाईट आली, कलर आलं, सूर्य बिजलीचा शेअर आला, त्याच्यानंतर सिमेंट आलं. हा पेज इंडस्ट्री बघा, 2010 चा रेट आहे 937 रुपये. चालू झाली त्यावेळेचा रेट आहे 2007 चा 524 रुपये. आजच्या रेटला 18,044 रुपयाचा शेअर आहे. मग आपण का नाही याच्यात इन्व्हेस्ट करायचं लॉंग टर्म साठी? आता इथून मी एवढा खाली पडलेला, आजच्या डेटला पण हा खूप स्वस्त आहे. आपल्याला वाटतं 18,000 फार मोठी अमाऊंट आहे. एकच घ्या ना, काय प्रॉब्लेम नाहीये. खूप चांगले पैसे मिळतील आपल्याला. दुसरा शेअर आहे आयशर मोटर. बुलेट जे आहे रॉयल एनफिल्ड या कंपनीचीच आहे. आता बघा, हे आयशर मोटरने आता स्प्लिट केलंय कंपनी 10:1, म्हणजे एक शेअर तुमच्याकडे होल्ड असेल तर तुम्हाला 10 शेअर मिळाले त्याचे. पहिले 22,000 प्राइस होती, आता 2,000 झाली आहे, 2200 रुपये झाली आहे. तर हा कंपनी आपण 2009 बघूया काय रेट होता. आयशर मोटर 2009 रेट होता 30 रुपये. 30 रुपयाचे आज काय झाले? 2157. कोण दिले एवढे पैसे आपल्याला 10 वर्षामध्ये? फक्त आणि फक्त क्वालिटी बिझनेस. आजच्या रेटला तुम्ही जा ह्या शोरूमला आरईच्या, 1 महिना वेटिंग वरती, कुठली गाडी घ्या 1 महिना वेटिंग वरती आहे. म्हणजे यांच्याकडे जो बिझनेस आहे, या कंपनीकडे खूप सारी कॅश पडलेली आहे. या कंपनीकडे 10,000 कोटी, जवळपास 10,000 कोटीची कॅश त्यांच्याकडे रिझर्व्ह आहे. अशा चांगल्या कंपन्या आपण का नाही घेते? आपण का घाबरतो याला? कारण ह्यांना ह्या बिझनेसची आयडिया आलेली आहे आणि हे प्रोडक्ट यांचं एवढं क्वालिटी आहे की विकलं जाणारच आहे. लोक त्याला घेणारच आहेत. बुलेटची ती आजही क्रेज तीच आहे आणि लोक त्याला घेतातच घेतात. मग आपण कुठल्या जगात आणि कुठल्या दुनियेत जगतोय? आपण का नाही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं? आपण मेन मार्केटच्या प्रभावापासून जर दूर राहिलो तर आपल्याला आपण श्रीमंत होणारच नाहीयेत. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही असं ठरवा की मला प्रत्येक महिन्यात, इथं तुम्हाला एकदाच 50,000 आणि 5,000 1 लाख नको इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. प्रत्येक महिन्याला एक सवय लावा की 5,000 10,000 2,000 जेवढे काय जमेल ते एक शेअर पण तुम्ही घेऊ शकता. एक शेअरही घेऊ शकता, 2 शेअरही घेऊ शकता. आणि हे क्वालिटी बिझनेस कुठले घ्यायचे आम्ही पण तुम्हाला सांगत असतो. कुठले कुठले क्वालिटी बिझनेसेस आहेत त्याच्याबद्दल आम्ही पण तुम्हाला माहिती देत असतो. त्याच्यानंतर आपण दुसरा शेअर पाहू शकतो, बजाज फायनान्स. बजाज फायनान्स सगळ्यांना माहिती आहे काय करतो हा कंपनी? फायनान्स करते कंपनी ही. बजाज फायनान्स लिमिटेड. आता लोन, गाडी म्हणलं, घर म्हणलं, लोन तर घेणं आहेच आहे, लोन लागणारच आहे. ही लोन देणारी कंपनी आहे. बघा 2006 ला इथं काय रेट होता? 66 रुपये. इकडे बोनस दिले त्यांनी एकाच एक. त्याच्यानंतर इकडे तसंच झालं. त्याच्यानंतर इकडे 10:1, म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही इथे 100 शेअर घेतले असतील, इथे सपोज 13 मध्ये 167 रुपये म्हणजे 16,000चे, तर 16,000 इथे शेअर झाले तुमचे 100चे 1,000 आणि 1,000चे आज शेअरचे आता प्राइस आहे 3,500. हायेस्ट गेला होता तो 4,800 पर्यंत. आजही स्वस्तच आहे घ्यायला. हा एक शेअर घ्या, 2 शेअर घ्या, 3 शेअर घ्या, घेत राहा फक्त. मग अशी क्वालिटी बिझनेस, हे जी क्वालिटी बिझनेस ह्या लोकांकडे, ह्या मॅनेजमेंटकडे ती क्वालिटी आहे किंवा ती त्यांना आयडिया आलेली आहे बिझनेस कसे रन करायचे प्रॉपर वेनी. मग त्याच कंपन्या आपण घेऊन ठेवायच्या, कुठल्याही कंपनी घ्यायचे नाही. मला परत सांगायचं एकदा की शेअर मार्केट मधल्या 100% कंपनीपेक्षा पैकी फक्त 15% कंपन्याच ह्या प्रॉफिट देणाऱ्या असतात. तर आपण त्याच कंपन्यामध्ये जर इन्व्हेस्ट केले तर आपण 110% आपले कडे चांगले वेल्थ येणार आहे. दुसरी गोष्ट मध्ये तुम्हाला मला असं सांगायचंय, आज आपल्याकडे सगळ्यांकडे लहान आपल्याकडे बाळा आहेत. आज तुम्ही असा विचार का नाही करत, तुम्ही 2-3 डीमॅट अकाउंट ओपन करा. ह्या बाळाच्यासाठी त्याचा बर्थडे आहे तिथे 50,000 इन्व्हेस्ट करा. त्यावेळेस शेअर घ्या त्याचे वर्षाचे 50,000चे. त्याचं काही त्याकडे पॉकेटमध्ये दिला असेल तुम्ही त्यांना पण शिकू शकता. आज तुम्ही जर शिकला त्या गोष्टी, तुम्हाला जर जाणून घेतला तरच मुलांना पण याचा फायदा होणार आहे. आपण नाही तर आहे ते बे चाललेलं आहे. आज आपणही एका फ्लॅटसाठी पूर्ण आयुष्य घालतोय, मुलांनी पण तेच करायचं. आपण आज जर ही गोष्टी केल्या तर त्यांचं लाईफ बेटर होईल. आणि दुसरी गोष्ट असं महत्वाची, आपल्या रिटायरमेंट पर्यंत आपल्याकडे पण चांगली वेल्थ असेल, म्हणजे दोन्ही बेनिफिट होतील. पण ह्याला फक्त विचार बदलावा लागेल, आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. आणि तुम्ही 1 शेअर 2 शेअर 5 शेअर घेत राहा प्रत्येक महिन्याला. प्रत्येक वेळेस 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, त्यांच्याबद्दल म्हणजे तुम्हाला चलत म्हणजे आपलं रुटीन लाईफ जगत जगत त्यांचे जे मोठे खर्च आहेत तुमच्या पैशाला तुम्ही तंदुरुस्तीसाठी लावलंय. थोडक्यात एक्सरसाइज करायला लावतात त्याला. जसं आपण एक्सरसाइज करतोय त्याप्रमाणे आपण आपल्या पैशाला कामाला लावलंय. जर तुम्ही त्या एफडी मध्ये किंवा तुम्ही LIC मध्ये पैसे ठेवले तर तुम्ही पैशाला तुमच्या कामाला लावलेले नाहीये. तुमचे पैसे फक्त कमी होणार आहेत.
तर ते न करता जिथे पैसे आपले वाढणार आहेत आणि ती पण चांगल्या वेनी, चांगल्या वेनी म्हणजे हा एक खूप चांगलाच वे आहे. याच्यामध्ये नेमकं आपण करतोय काय, आपण काहीच करत नाहीये, आपण फक्त इन्व्हेस्ट करतोय आणि कंटिन्यू त्याच्यामध्ये आपण थांबून आहोत, स्टे इन्व्हेस्टेड आहोत. तर याच्यामधनं जर आपल्याला एवढा पैसा वाढत असेल तर आपण हे का नाही करायचं. आज मुलगा जन्माला आला की तो त्याचं शिक्षण खर्च, लग्न पाणी सगळं 20 वर्ष लागतात. या 20 वर्षापर्यंत आपण जर अशी इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर आपल्याला निश्चित 110% आपले पैसे वेल्थ वाढणार आहे आणि आपल्याला मोठा कुठला लोड येणार नाही. म्हणजेच काय, याच्यातून आपल्याला फायनान्शियल फ्रीडम येईल. असं माझं म्हणणं आहे की तुम्ही एसआयपी पण करायला पाहिजे. आपल्या जी काही इन्कम आहे त्याची 10% कमीत कमी इन्कम आपलं इन्व्हेस्ट करायला पाहिजे एसआयपी मध्ये प्रत्येक महिन्याला. आणि सोबत तुम्हाला शेअर घ्यायचा एक छंद लावून घ्या. तुम्हाला एक छंद लावून घेतला की प्रत्येक महिन्याला काही पैसे माझ्याकडे एक्स्ट्राचे आले तर तुम्ही तुमच्याकडे अक्युमुलेट करा शेअर, म्हणजे शेअर घेत राहा, शेअर खरेदी करत राहा. तर याचा बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म मध्ये खूप मोठा होणार आहे आणि आपण आपली वेल्थ क्रिएट. जे कोणी राकेश झुंझुनवाला करतो काय, काहीच करत नाहीये, काम थोडंच करतो आपल्यासारखं, ते नाही करत आहे. काय करतो, त्यांना हेच कळलंय की क्वालिटी बिझनेस निवडायचा, क्वालिटी बिझनेस पिक करतात. आज डीमार्ट वर सारखा शेअर आहे. डीमार्ट, तुम्ही जर डीमार्ट मध्ये गेलात तर तुम्हाला तिकडे लाईन असते. डीमार्ट मध्ये तिकडे लाईन असते. एका वेळेस 100 लोक असतात तासाभरामध्ये, कधी पण जाऊन बघा. आज डीमार्ट जर आयपीओ आला होता त्यावेळेस शेअरचं 300 रुपये प्राइस होती आयपीओची, डायरेक्ट ओपन झाला 600 रुपयाला. आज 600चे 300चे 2200 रुपये झालेत. 3 वर्षामध्ये कोण देईल आपल्याला 3 टाइम 4 टाइम जास्त, 7 त्रिक 21, जवळपास 7 टाइम झाला, जवळपास 7 टाइमच्या आसपास. मग का नाही आपण यात इन्व्हेस्ट करत, करायलाच पाहिजे. क्वालिटी बिझनेस निवडा फक्त. जर आपण असं केलं तर आपली निश्चित वेल्थ. आणि मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही एक ध्येय ठरवा की पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये, 15 वर्षात माझ्याकडे एका कंपनीचे 1000 शेअर पाहिजेत आणि 50 कंपन्या घ्यायच्यात, अशा क्वालिटी बिझनेसेस चांगल्या. जर तुम्ही आज ठरवलं हे 110% तुमच्याकडे मोठी वेल्थ असेल क्रिएट झालेली त्याच्यातनं, मग याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण घ्यावं लागत नाही. तुम्हाला कंपनी बोनस पण देईल, अर्ध तुम्हाला करायचं, अर्ध कंपनी करेल. एवढे चांगले ऍडव्हान्टेज असताना आपण का नाही करायचं ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मला आणखी एक एक्झाम्पल देता येईल. बजाज फिन्सर्व नावाची कंपनी आहे. बजाज फिन्सर्व, फायनान्स फिन्सर्व, एवढे मोठे क्वालिटी बिझनेस आहे. बजाज ऑटो असेल. हा बजाज फिन्सर्व म्हणजे कोण, आपण क्रोमामध्ये जातो तिथं आपल्याला लोन मिळतं कंझ्युमर ड्युरेबल मध्ये. टीव्ही घेतो याच्यावरती, फ्रीज घेतो त्याच्यावर लोन मिळतं. ही कंपनी येते, ही यांना लेंड करते, ती यांना पैसे देते, या कॅटेगरी मधल्या पब्लिकला म्हणजे लेंड करते पैसा, कंझ्युमर ड्युरेबल मध्ये काम करते. तर बघा इकडे हा 2012चा शेअर, याचं प्राइस होतं 725, बोनस मिळाले 1:1 इकडे. आणि त्याच्यानंतर त्याची प्राइस झाली 6128, मॅक्झिमम वरती गेला होता तो 9882 ला. तर आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे, आपण इथं जागृत होतो, आपण इथं कधीच जागृत होत नाही. हा मोठा आपला डिसएडव्हान्टेज आहे आपल्या लोकांचा. तर आपण इथंच जागृत व्हायला पाहिजे, इथं नकोय, इकडे व्हायला पाहिजे. आणि 1 शेअर 2 शेअर 10 शेअर तुम्ही किती घेऊ शकता, त्याचं लिमिट नाही. MRF सारखी कंपनी आहे. आता तुम्ही इन्फोसिस पाहूया आपण याच्या आधी. इन्फोसिस या कंपनीने काय पैसे दिले, आयटी कंपनी, यांच्याकडे 10-10, 5-5, 7-7 वर्षाचे प्रोजेक्ट पुढचे शिल्लक असतात, म्हणजे काम असतं यांच्याकडे. अशा कंपन्या आहेत. आता ही कंपनी एवढी छान आहे की ही चालू झाली ती 97च्या आसपास, म्हणजे 94च्या आसपास. तर या कंपनी स्टार्ट झाली त्यावेळेस तुम्हाला बघा इकडे 1 रुपयाचा शेअर होता, फक्त 1 रुपयाचा. इकडे याने बोनस दिले 1:1, म्हणजे 1 शेअर असेल तुमच्याकडे 200, 100ला 200 शेअर झाले. इथे 200च्या पुढे बघा काय झाले, परत 400, इकडे 800, 800चे 4 टाइम 3200, इथे परत डबल झाले 3200चे 6400, इथे बघा परत 12800, इथे परत पुढे 12800चे डबल 25,000 समथिंग, 25चे डबल बघा इकडे काय होतंय 50,000 शेअर. आज बघा तुम्ही जर इकडे 94ला आपण इन्व्हेस्ट करतोय या कंपनीमध्ये, तर या कंपनीचे 50,000 शेअर आपल्याकडे कंपनीने फक्त फुकट दिलेत, बोनस दिलेत. त्यांनी स्प्लिट करत करत बोनस आले आपल्याला. आणि इकडे इकडले 94चे 5 रुपये, 5 रुपयाचा रेट होता इकडे, तर त्याचे किती पैसे झालेत 945 रेट झाले सध्या. आणि 50,000 शेअर करा कॅल्क्युलेशन, 50,000 इंटू 925 किती मोठे पैसे झाले.
आजही तुम्ही ह्या शेअरला घेऊ शकता. आजही क्वालिटी बिझनेस आहे हा. कारण या कंपन्याकडे 80 90 हजार करोड रुपये पडलेले आहेत बॅलन्स त्यांच्याकडे. एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या. मग याच्यामध्ये आपलं लक्ष का नकोय? तुम्हाला आणखी एक्झाम्पल देईल मी. याच कंपनीमध्ये इन्फोसिस मध्ये LIC चं होल्डिंग दाखवतो तुम्हाला मी. LIC चं किती इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. स्क्रीन आली बघा. LIC इन्फोसिस दिसते कुठे? इन्फोसिस तुम्हाला इथे बघा 7.19%. दिसतं आपल्या सर्वांना? भोसले, हो दिसते सर, दिसते. इन्फोसिस मध्ये 7.19% हा LIC चा स्टेक आहे. म्हणजे आज इन्फोसिसचं मार्केट कॅपिटल 6 लाख करोडचं आहे. 6 लाख करोड इंटू 7% म्हणजे सायन्स होतं 42,000 करोड रुपये LIC चे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट. म्हणजे LIC चे मालकीचे 42,000 करोड रुपये. मग LIC ला आपण श्रीमंत करतोय आणि स्वतःला गरीब करतोय. का करायचं असं? का नको डायरेक्ट इन्व्हेस्ट करू आपण इकडे? मार्केट हे मोठं व्हायला लागलंय, श्रीमंत व्हायला लागलंय. कशामुळे व्हायला लागलंय? फक्त याच्यामध्ये निरक्षर लोकांची संख्या जास्त झाली आहे आणि साक्षर लोकांची कमी झाली आहे. आणि हे जर आणि सगळ्यात मोठं मार्केटचे जे पार्टिसिपंट्स आहेत, जे मार्केट प्लेयर जे आहेत, ते सगळ्याच गोष्टी सगळ्यांना कळू द्यायच्या नाही आहेत. सगळेच ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये प्रॉपर वेने जर आले तर सगळेच पैसे जाणार कोणाचे? कुणाचे जरी गेले तर कुणालाच फायदा होईल ना. तर हेच लॉजिक आहे त्याच्यामध्ये. मग तुम्हाला LIC वाले हे सांगतायत, LIC एजंट हा सांगतो. आता आपण एक्झाम्पल बजाज फायनान्स फिनसर्वचं घेतलं. LIC चे होल्डिंग इथं 1.42% आहे. एशियन पेंट्स आहे बघा 2.8% आहे LIC चं होल्डिंग. का नको आपण LIC मध्ये सोडून डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट? इकडनंच पैसे येणार आहे. LIC का जादू करणार आहे का तुमच्यासाठी? अजिबात नाही. इकडनंच येणार आहे सगळं. LIC च्या अकाउंट मध्ये पैसे इकडनंच येणार आहेत. मग आपण इथेच का नको करायचं इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली? हा विचार तुम्हालाच करायचा. हे मार्केटचं वास्तव आहे. भवितव्य मार्केटचं असं आहे की मार्केट हे सतत वाढतच असतंय. आपली इकॉनॉमी ही इंडियन इकॉनॉमी ही डेव्हलपिंग कंट्री आहोत. आजच्या डेटला आपल्याकडे खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आज तुम्हाला सांगतो मी इकडे, तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये मार्केट बघा किती असणार आहे. तुम्हाला निफ्टी ही 15-18 हजार दिसेल 5 वर्षामध्येच. निफ्टी ही 15-18 हजार दिसेल. सेन्सेक्स तुम्हाला लाख 1 लाखाच्या आसपास दिसेल. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आजच्या डेटला खूप मोठ्या संधी आहेत. या गव्हर्नमेंटने खूप सारे रिफॉर्म्स केलेले आहेत. आणि मी कुणाचं भक्त म्हणून सांगत नाही, मी गव्हर्नमेंटचे आकडे सांगतोय. रिफॉर्म केले म्हणजे रिफॉर्म म्हणजे सुधारणा केलेल्या आपल्या सगळ्या बँकिंग बिल असतील, बऱ्याचशा क्षेत्रामध्ये सुधारणा केलेल्या आहेत या गव्हर्नमेंटने. त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आता इकॉनॉमी जशी सुधारेल त्याच्यामध्ये यायला लागेल. तुम्ही आजपासून ठरवा, गुंतवणूक करायला चालू करा. सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल आपल्यासाठी. पुढे जाऊया थोडं. आता त्याच्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE हा NSE नावाचा इंडेक्स आहे. एक्सचेंज म्हणजे काय? जिथे आपण जिथे व्यापाऱ्यांची खरेदी विक्री होती किंवा जो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय आपल्याला त्याला आपण एक्सचेंज म्हणतो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. त्याच्यानंतर सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे. सेबी ही एक स्वायत्त संस्था. हर्षद मेहता स्कॅम नंतर ही जी कंपनी आहे ही कंपनी एक स्वायत्त संस्था बनवली गेली. पार्लमेंटमध्ये एक ऍक्ट पास केला आणि त्याच्यानंतर ही कंपनी जी आहे ती स्वायत्त संस्था बनली. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं कुठलं इंटरफरन्स नसतं. आजच्या डेटला सगळं शेअर मार्केट, म्युच्युअल फंड मार्केट, स्टॉक मार्केट पूर्ण हे सेबीच्या अंडर येतं. हा कंट्रोलर आहे, त्याचा नियंत्रक आहे. कसलाही घोटाळा याच्यामध्ये होणार नाही. एखादी कंपनीत काही झालं तर वैयक्तिक, जसं येस बँकचा आज घोटाळा झाला, येस बँक डुबली. आपण शेअर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण एकच शेअर मध्ये सगळे पैसे टाकायचे नाहीये. अनेक वेगवेगळ्या शेअर्स मध्ये क्वालिटी बिझनेस मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि आपण ते घ्यायचे. आपल्याला तिकडे बेनिफिट मिळतो. आजपर्यंत तुम्ही जर पाहिलं मागच्या 15-20 वर्षामध्ये किती कंपन्या बुडाल्या चांगल्या मधल्या? 2-3 कंपन्या पण नसतील. जसं तुम्ही सत्यम असेल, सत्यम घोटाळा असेल, त्यानंतर येस बँक असेल, DHFL असेल, तुम्हाला 3-5 कंपन्या मिळतील. काय फरक पडणार नाही. तुमच्या कंपन्याला, तुमच्या पैशाला कुठलाही धक्का लागणार नाही. कारण तुम्ही जर 50-60 कंपन्यांमध्ये जर वेगवेगळे चांगल्या निवडून शेअर घेतले, 1-2-3 कंपन्या डुबल्या तरी काही फरक पडणार नाही आपल्याला. त्यामुळे ते काय घाबरायची भीती गरज नाहीये. तर ते होणारच आहे. ते होणार आहे. एका दुसऱ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी होणार आहे. व्हॉट इज सेबी, IRD, RBI काय आहे, सेबी काय, आपण थोडंसं पाहूया. Securities and Exchange Board of India (SEBI) is a statutory regulatory body established by an act Parliament to protect the interest of investors in securities, to promote development and to regulate the security market. Duty SEBI lies in its role and functions. स्वायत्त संस्था सांगितलं मी तुम्हाला, एक स्वायत्त संस्था बनवली गेली ही. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं कुणाचं इंटरफरन्स काहीच नसतं. जर आपल्याला काही शेअर घ्यायचे असतील तर आपल्याला सेबी रजिस्टर्ड शेअरच घ्यायचे, अन्यथा दुसरे शेअर आपण घ्यायचे नाही. कारण त्याचे कंट्रोल आहे, इथं काहीही करता येत नाही. सेबी हा एवढा स्ट्रिक्ट रेग्युलेटर आहे आपल्या देशातला
जगातला नंबर 2चा, म्हणजे इन टर्म्स ऑफ स्ट्रिक्ट, म्हणजे काही व्हायला लागलं आपल्या डीमॅटला, कुणी काही करायला लागलं तर प्रत्येक डीमॅटवर यांचं लक्ष असतं आणि त्या माणसाला नोटीस जाते लगेच. तसंच IRDA द म्हणजे काय, इन्शुरन्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. तर याच्या रेग्युलेट करणारे, म्हणजे इन्शुरन्स आपल्याला घ्यायचा असेल तर यांचा रेग्युलेट करणाऱ्या कंपनीकडनंच घ्यायचा, दुसरीकडनं कुणाकडनं घ्यायचा नाही. बँकेबद्दल सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. पूर्ण बँकिंगला जे रेग्युलेट करतं ते RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊया. आपण एक्सचेंज पाहिलं. व्हॉट इज एक्सचेंज? खरे व्यापाऱ्यांची खरेदी विक्री जिथे आपण केली जाते त्याला आपण एक्सचेंज म्हणतो. मग तो कुठला आहे? पहिला आपल्याकडे हा BSE सेन्सेक्स 30. याच्यामध्ये भारतातल्या 30 कंपन्या, ज्या टॉप 30 कंपनीज आहेत, या टॉप 30 कंपनीज या सेन्सेक्स मध्ये आहेत. म्हणजे 30चा आता ह्या 30 कंपन्यांचा ऍव्हरेज किती येतं? 38,000. हा सेन्सेक्स किती चाललेला आहे? 38,000. म्हणजेच कसं केलेलं आहे, हा या 30 कंपन्यांची बेरीज केली आहे, सगळ्या प्लस केली आणि डिवाइड बाय 30 केली, तर तो ऍव्हरेज आला. मग आपल्याला याच्यावरून हे कळतं की मार्केट खाली चाललंय की वरती चाललंय. हा निर्देशांक आहे, सूचकांक आहे. तर हा सूचकांक आपल्याला दाखवतो की मार्केट हे खाली जात आहे की वरती जात आहे. 1875चा हा इंडेक्स आहे. 100 रुपयांनी चालू झाला होता 1980 पासनं इंडेक्स, आणि त्याच्यानंतर आजच्या डेटा 38,000, म्हणजे 380 पट झाला 40 वर्षामध्ये. 380 पट. मग एवढी मोठी जुनी हिस्ट्री याची, आपण का याच्यापासून दूर पळतोय ते पण आपल्याला विचार करावा लागेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे NSE निफ्टी 50, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड. is the leading stock exchange of India located in Mumbai. NSE was established in 1992. 1992 आलेला. As the first demutualized electronic exchange in country, NSE was the first exchange in the country to provide a modern, fully automated, screen-based electronic trading system, which offered easy trading facility to the investors spread across the length and breadth of the country. Vikram Lime is managing director and chief executive officer of NSE. हा एक दुसरा एक्सचेंज आहे. आणि पहिले 92च्या आधी आपल्या देशामध्ये जे काही BSE चालत होतं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, तर आपल्याला त्याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग चालत होती, फिजिकल ट्रेडिंग चालत होती. म्हणजे तुम्हाला दलाल स्टेटला जावं लागायचं आपले पेपर घेऊन आणि तिथे त्याची बोली लावावी लागायची. 92 नंतर हा NSE आला एक्सचेंज. यांनी ते फुल्ली ऑटोमेटेड सिस्टीम आणली, स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डीमॅट हे कॉन्सेप्ट आणली. म्हणजे डीमॅट मध्ये सगळे शेअर जे आहेत ते तुमचे आता डीमॅट मध्येच असतात, ऑनलाईन डीमॅट मध्ये. तेव्हा तुम्हाला कुठे जायची गरज नसते. तुम्ही जस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्ही शेअरची खरेदी विक्री करू शकता. जसं आपण सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवतो तसे डीमॅट मध्ये आपण आपले शेअर्स ठेवत असतो, होल्ड करत असतो तिकडे शेअर्स. तसंच पुढचा MCX आहे. तुम्ही MCX मध्ये पण ट्रेडिंग करू शकता, मल्टी कमोडिटी एक्सचेंज इंडिया लिमिटेड. तर याच्यामध्ये पण MCX म्हणजे काय? कमोडिटी म्हणजे काय? वस्तू, गोल्ड, सिल्वर, फेरस, नॉन फेरस आयटम, मेटल्स, म्हणजे तुमचं कॉपर, लीड, झिंक आलं. एनर्जीज मध्ये क्रूड ऑइल आलं. याच्यामध्ये पण ट्रेडिंग करू शकतो आपण. ऍग्रिकल्चर कमोडिटीज आल्या, मेंथा ऑइल, कार्डमम, क्रूड ऑइल, पाम ऑइल. याच्यामध्ये पण ट्रेडिंग आपल्याला, फ्युचर ट्रेडिंग याच्यामध्ये करून आपण ट्रेडिंग पैसे कमवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ट्रेडिंग मध्ये खरंच पैसे मिळतात का? तर माझं असं म्हणणं आहे 100% मिळतात, 100% मिळतात. पण त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? आपले स्किल डेव्हलप झाले पाहिजे. आपण 22 वर्षापर्यंत शिकत असतो. 22 वर्षापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला कुठेतरी एक नोकरी लागते. मग त्या नोकरीमधनं आपण आपल्याला आपलं घर चालत असतंय. तसं हे शेअर मार्केट तुम्हाला 2 दिवसात समजून घेतलं गेलं की जमणार आहे का? तर नाही. उत्तर असं येईल नाही. तुम्हाला याची प्रॅक्टिस सतत करावं लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्यातले नवीन जे कॉन्सेप्ट आहेत ते शिकायला लागतील आणि ते शिकून त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल. तेव्हाच ते, कारण आपला जो ब्रेन आहे त्याला प्रत्येक गोष्टीची सूचना द्यावी लागते आणि ती 100% सूचना नाही दिली तर त्याला ते जमत नाही. तो त्या गोष्टीला प्रॉपर वेने घेत नाही. मग सोबत याच्यात आपली सायकॉलॉजी डेव्हलप आहे का? आपण त्यासाठी तयार आहेत का सायकॉलॉजिकली? आपण थोडं खाली गेलं, पैसे पहिले मायनस प्लस झाले की घाबरतो. इन्व्हेस्टमेंटला पण, मग ट्रेडिंग तर फार कमी वेळेचं इन्व्हेस्टमेंट आहे. इथे आपण आपली सायकॉलॉजी सेट आहे का? तर आम्ही इकडे याच्यामध्ये ट्रेडिंग सायकॉलॉजी हा कॉन्सेप्ट आहे, ट्रेडिंग पर्सनॅलिटी आम्ही हा पण तुम्हाला शिकवत असतो. त्याच्यानंतर NCDX असाच एक्सचेंज आहे. जसं BSE NSE तसं MCX NCDX हा आहे 2003 ला आलेला. त्याच्यामध्ये स्टील मध्ये ट्रेडिंग होते. स्टील म्हणजे मेटल, जे आपण त्याच्यामधून आपण बांधकाम करतो, म्हणजे घर बांधतो ते मेटल. त्या स्टीलमध्ये पण ऍडिशनल काही कमोडिटीज आहेत, त्यामध्ये हे ट्रेडिंग त्याच्यामध्ये होत असते.
आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये इंट्राडे मार्केट आणि डिलिव्हरी मार्केट. आता इंट्राडे मार्केट म्हणजे काय आणि डिलिव्हरी मार्केट काय म्हणजे आपण हे पाहणार आहोत. वेन यू बाय अँड सेल स्टॉक्स विदिन द सेम डे इट इज कॉल्ड इंट्राडे ट्रेडिंग. तुम्ही सेम डेला शेअर घेतला आणि विकला तर त्याला आपण इंट्राडे करतो ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे 9:15 ला मार्केट चालू होतं, 3:30 ला बंद होतं. ह्या वेळेमध्ये केलेला जो व्यवहार आहे त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. When you purchase shares and hold them overnight, then you can take delivery of the shares, and hence this is called delivery trading. तुम्ही आज शेअर घेतला, लाईक तुम्ही जसं आपण आज एक शेअर घेतला आणि त्याला होल्ड केलं तर तो आपला डिलिव्हरी चालला. जसं उदाहरणार्थ आपण प्लॉट घेतो पूर्ण पैसे देऊन, तसंच हे डिलिव्हरी पण तसंच आहे. पूर्ण पैसे देऊन आपण शेअर घेणं म्हणजे 100% मालकी हक्क जो आहे तो आपल्याकडे याचा येतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याला जेव्हा वाटेल आपल्याला जेवढे दिवस ठेवायचे आहेत तेवढे दिवस आपण त्याला ठेवू शकतो. हे याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. इंट्राडे ट्रेडिंग. इन इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडर्स आर प्रोव्हाइडेड विथ मार्जिन लिव्हरेज बाय ब्रोकर्स. आता इंट्राडे मध्ये कसं आहे, आता स्टॉक मार्केटला जुगार सट्टा का म्हटलं जातं, त्याचं कारण असं आहे, तुमच्या अकाउंटला जर 1 लाख रुपये असतील तर ब्रोकर म्हणजे कोण, जसं की शेरखान असेल, ICICI असेल. आपला आवाज प्लीज, आपला आवाज म्यूट करा. तर ब्रोकर यांना मार्जिन देतो 1 लाखाच्या अगेन्स्ट 10 लाख आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो आणि लॉस करून घेतो आणि मग शेअर मार्केट खराब होऊन जातो किंवा जुगार सट्टा आहे असं होऊन जातं. पण तुम्ही क्वालिटी बिझनेस घेतले, क्वालिटी कंपन्या घेतल्या, लॉंग टर्मला ठेवल्या तर त्यात तुम्हाला चांगले पैसे मिळतील. पण इंट्राडे मध्ये पण पैसे मिळतील, पण तुमच्या इंट्राडेचे याच्यातले जे कौशल्य आहेत ते विकसित झालेले आहेत का, हा प्रश्न आपल्याला पहिले स्वतःला विचारावा लागेल. मग त्याच्याला टेक्निकल अनालिसिस हा पार्ट आहे, तो आपला डेव्हलप आहे का, तो आपण त्याची प्रॅक्टिस केली का चांगली. ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि आपल्याला ते शिकावं लागेल तरच ते शक्य आहे. नाही तर मग आपल्या त्यासोबत ट्रेडिंग सायकोलॉजी पण आपली डेव्हलप आहे का. आता प्रत्येकाला असं वाटतं मला पैसे मिळावेत, पण ते पैसे मिळण्यासाठी काय करायचंय हे कोणच त्याकडे लक्ष देत नाहीये. तर आपल्याला त्या गोष्टी आधी शिकाव्या लागतील, तेव्हाच आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये पण चांगले पैसे मिळू शकतात. पैसे सगळीकडे असतात, हा पैशाचा समुद्र आहे, पण फक्त तुम्हाला काढण्याची स्किल आहे का, तुमच्यात ते कौशल्य आहे का, तर ते कौशल्य आपल्याला विकसित करावं लागेल आपल्याला याच्यातलं, तेव्हाच आपल्याला त्याच्यात फायदा होईल. तुम्ही इंट्राडे मध्ये पैसे कमवून डिलिव्हरी मध्ये इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. आणि स्टार्टिंगला तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्ट करता तेव्हा 10-15 हजाराच्या वरती अकाउंटला पैसे ठेवायला नाही पाहिजेत, नाही तर आपले पैसे जाऊ शकतात. आपल्याला पहिले त्याचे स्किल डेव्हलप करून घ्यायला लागतील. इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केट आर द मीटिंग पॉइंट फॉर बायर अँड सेलर्स ऑफ स्टॉक्स विथ द सिक्युरिटी ट्रेडेड इन इक्विटी मार्केट कॅन बी आयदर पब्लिक स्टॉक which are those listed on stock exchange or privately traded stock. इक्विटी मार्केट काय आहे, बायर आणि सेलर जे आहेत त्याचा एक मीटिंग पॉइंट आहे. तिथं जे होतं ते गोष्टी तिथनंच आपल्याला खरेदी विक्री करता येईल. मग त्यातल्या कुठल्या कंपन्या असतात तर पब्लिक स्टॉक्स असू शकतात, प्रायव्हेट स्टॉक पण असू शकतात. इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स म्हणजेच काय, शेअर म्हणजे काय, इक्विटी म्हणजे काय, एक भाग समभाग. आपण इक्विटी शेअर घेतो म्हणजेच काय करतोय, पर्टिक्युलर त्या कंपनीचं आपण डायरेक्ट मालक होतोय. काही पर्सेंटेज मध्ये जेवढे शेअर आपण घेतो तेवढ्याचा मालक होतो आपण. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे 10% शेअर घेतले, 10% शेअर घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे 10% मालक झाला तर तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये डिसिजनला पण तुमचं ऐकलं जाणार, म्हणजे ते 10% कंपनीचे मालक आहेत. तसं आपण समजा 100 शेअर घेतले तर आपण काही पर्सेंटेज मध्ये तेवढे आपण त्या कंपनीचे मालक झालो, याचा अर्थ असा होतो. इक्विटी शेअर रिप्रेझेंट द ओनरशिप ऑफ अ कंपनी अँड कॅपिटल रेज बाय द इश्यू ऑफ सच शेअर इज नोन ॲज ओनरशिप ऑफ कॅपिटल ऑर ओनर्स फंड. म्हणजे तुमचेच फंड इन्व्हेस्ट झालेले, तुम्ही ओनरशिपच आहे तुमच्याकडे त्याची. दे आर द फाउंडेशन फॉर द क्रिएशन ऑफ कंपनी. इक्विटी शेअर होल्डर्स आर पेड ऑन द बेसिस ऑफ अर्निंग ऑफ द कंपनी अँड डू नॉट गेट ए फिक्स्ड डिव्हिडंड. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे काय प्रॉफिट मिळणार आहे त्या कंपनीने प्रत्येक शेअरच्या मागे त्या वर्षी किती प्रॉफिट केलं त्याला म्हणतात EPS, अर्निंग पर शेअर. ते EPS किती वाढला त्याच्यावरती ते प्रॉफिट ठरतं आणि त्याच्यावरती परत डिव्हिडंड आपल्याला, डिव्हिडंड म्हणजे एक इन्कम आहे शेअर मध्ये, तर ते आपल्याला जसं आपल्याला FD मध्ये इन्कम मिळतं, इंटरेस्ट मिळतो, तसं याच्यामधला जो इंटरेस्ट त्याला डिव्हिडंड म्हणतो थोडक्यात. तर हे द्यायचं की नाही द्यायचं त्या वर्षी हे कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर हे डिसिजन घेतो. मग एखाद्या शेअरचं इन्कम काय असू शकतं, शेअर मार्केटमध्ये शेअरचं इन्कम काय असू शकतं, त्याचं डिव्हिडंड हे इन्कम असू शकतं, त्याचं बोनस स्प्लिट आणि अप्रिशिएशन, ह्या गोष्टीचं याच्यामध्ये आपल्याला फायदा याच्यातनं होत असतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो डेरिव्हेटिव्ह मार्केट, डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन हे गोष्टी येतात. आता लोक इकडे येतात का ह्या शेअर मार्केटमध्ये, त्याचं एक मोठं कारण सांगायचं मला तुम्हाला. फ्युचर आणि ऑप्शन्स, डेरिव्हेटिव्ह मार्केट हे इक्विटी मार्केट जे आहे त्याच्यामध्ये फक्त शेअरची खरेदी विक्री होती शेअरची, पण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं, कमी पैशामध्ये आपल्याला तिथे जास्त मोठं लिव्हरेज मिळतं, कॉन्ट्रॅक्ट मिळतं ते,
म्हणजे 6 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला 1.5 लाखालाच मिळतं, विकत घेता येतं. आणि त्यात जास्त लोक इंटरेस्टेड इकडे ह्याच्यासाठी असतात, हे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन म्हणजे काय, लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट. म्हणजे ते 2000 चे 40,000 पण होतात एका दिवसात, 2 तासात, 3 तासात, 4 दिवसात, 8 दिवसात, डिपेंड. पण ही ह्याच्यामध्ये लिमिटेड रिस्क अनलिमिटेड प्रॉफिट. म्हणजे तुम्हाला मी इकडे दाखवेल की ह्या ऑप्शन मध्ये 10,000 रुपयाचे 20 लाख रुपये पण झालेत. म्हणजे 2 लाख, 2,000, 2,500चे 5 लाख पण झालेत. हे पण आपल्याला पाहता येईल याच्यामध्ये. म्हणजे हे फॅक्ट सांगितलं मी तुम्हाला. मग याच्यामध्ये आपल्याला पुट आणि कॉल असे 2 प्रकार असतात. कॉल म्हणजे मार्केट वर चाललं तर आपल्याला कॉल घ्यावा लागेल, मार्केट खाली चाललेलं असेल तर आपल्याला इकडे पुट घेऊन पैसे मिळू शकतो. म्हणजे पडत्या मार्केटमध्ये पण पैसे आपण कमवू शकतो. आता जे कोरोनामुळे जे मार्केट पडलं याच्यामध्ये भरपूर लोकांनी चांगले पैसे कमवले पडत्या मार्केटमध्ये पण, या पुटमध्ये. ती पण थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करून 2, 5, 10,000 इन्व्हेस्ट करून 7, 7, 8, 8 लाख रुपये मिळाले लोकांना याच्यामध्ये. हे पण आपल्याला इकडे बघावं लागेल परफेक्टली. परंतु हे सगळं करत असताना याचं नॉलेज घेणं फार महत्वाचं आहे. जर याचं नॉलेज नसेल आपल्याला तर मग असं आहे त्याचा अर्थ की गाडी चालवता येत नाही आणि नवीन कार घेतली आणि ट्राय करतोय हायवेवरती किंवा रस्त्यावरती, तर मग ते काय होऊ शकतं तुम्हाला पुढे चांगलं माहित आहे. तर हे डेरिव्हेटिव्ह मार्केट जर तुम्हाला हे जर शिकायचं असेल याचं, तर तुम्ही आमचे क्लासेस पण जॉईन करू शकता. पुढे कमोडिटी मार्केट हे आपण पाहिलं. याच्यामध्ये बुलियन्स मध्ये म्हणजे गोल्ड सिल्वर मध्ये पण ट्रेडिंग होती. याच्यामधनं पण आपण ट्रेडिंग करून फ्युचर ट्रेडिंग करून पैसे, याच्यामध्ये पण फ्युचर आणि ऑप्शन दोन्ही प्रकार आहेत, गोल्ड मध्ये सिल्वर मध्ये. पुढे पुढे जाऊया. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे 3 अकाउंटची गरज असते आपल्याला. जे असतं एक बँक अकाउंट, कुठल्याही बँकेत चालतं, डीमॅट अकाउंट, एनी बँक और ब्रोकर, डिपॉझिटरी, एनएसडीएल, सीडीएसएल, आणि तिसरं असं ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट आणि बँक अकाउंट हे तिन्ही गोष्टी इंटरलिंक असतात. हे तिन्ही अकाउंट एकमेकांसोबत. याच्यातनं ट्रेडिंग मध्ये आपण ट्रेडिंग खरेदी विक्री करतो शेअरची, फ्युचर ट्रेडिंग पण याच्यामध्येच होते. आणि डीमॅट मध्ये फक्त आपले जे शेअर्स असतात ते तिकडे होल्ड राहतात. तिकडे लॉंग टर्म साठी आपण किती दिवस त्याला होल्ड करू शकतात. त्याच्यानंतर इक्विटी मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट पाहिलं आपण, टाइप्स ऑफ मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट. आता आपण थोडंसं डिटेल्स मध्ये जाऊया की आपल्याला नेमकं काय गरजा असतात, आपल्याला काय गोष्टी घ्याव्या लागतात लाईफमध्ये, फायनान्शियल गोल्स काय असतात, आपले गोल कसे पूर्ण करायचे. पहिला असेल सेल्फ मॅरेज, बाय होम, प्लॉट और लँड. यासाठी पण आपला गोल, आपल्याला जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं आपण, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण पुढचं जे प्लॅन्स आहेत, आपल्याला कुठल्या वेळेत काय करायचं, त्याच्यासाठी पैसे संपत्ती कशी निर्माण करायची त्या कामासाठी, ते आपण ह्या गोल्ड मधून अचीव करू शकतो. तर आपल्याला पहिलं असतंय जनरली सेल्फ मॅरेज, स्वतःचं लग्न करायचं, बाय होम, प्लॉट और लँड घेण्यासाठी पण पैसे जमा करावे आपल्याला, बाय कार. मग ह्या सगळ्या गोष्टींचं जर प्लॅनिंग केलं आपण जसं नोकरीला लागतो त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अचीव होऊ शकतात. आपण संपत्ती चांगली निर्माण करू शकतो. कॉर्पस फॉर फ्यू न्यू बिझनेस स्टार्टअप और एक्सपेन्शन, कॉर्पस फॉर फर्स्ट चाइल्ड एज्युकेशन, कॉर्पस फॉर सेकंड चाइल्ड एज्युकेशन, कॉर्पस फॉर फर्स्ट चाइल्ड मॅरेज, कॉर्पस फॉर सेकंड चाइल्ड मॅरेज. म्हणजे तुम्हाला मी जे आता सांगितलं थोड्यापूर्वी, आपण मुलं आहेत आपल्याकडे 2-3, तर तिन्ही मुलांचं आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग केलं आपण, त्यांच्यासाठी आता शेअर घेऊन ठेवले चांगले, किंवा म्युच्युअल फंड प्लॅनिंग केलं, म्युच्युअल फंड घेतले, तर त्यांचे पुढचे जे मेजर खर्च येणार आहेत त्याच्यापासून आपण वाचणार आहेत. वेगळे पैसे आपल्याला द्यावे लागणार नाहीत आणि आपले पैसे आपल्यासाठीच काम करतायत. मग आपल्याला पुढे जाऊन त्याचा मोठा फायदा होईल. कॉर्पस फॉर रिटायरमेंट ऑफ एज, कॉर्पस सोशल वर्क, टेम्पल डोनेशन वगैरे यासाठी पण तुम्ही क्रिएट करू शकता. कॉर्पस फॉर नेक्स्ट जनरेशन, एनी अदर्स. हे फायनान्शियल गोल आपण ठरवले पाहिजेत. आणि प्रत्येक, आता तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला किती रुपये लागणार आहेत, 3-4 लाख रुपये. मग त्यासाठी आतापासूनच एक 1,500 शेअर तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही गोल पूर्ण करू शकता आफ्टर 10 वर्ष 15 वर्षानंतर. याच्यामध्ये आपले काय एक्सपेन्सेस असतात, नेक्स्ट टाइम आपण कार, बाईक, लाईफस्टाईल, तर ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट आपण करत असतो. इथं आपले मीटिंग पॉईंट मिळत नाही. त्याच्यानंतर काय, होम रेंट, ईएमआय, एज्युकेशन, रिटायरमेंट, हे फिक्स असतंय. यासाठी हे आपल्याला फिक्स टाइम आहे, ते तुम्हाला करावंच लागतंय. डेथ, ऍक्सिडेंट, हॉस्पिटलायझेशन, एनी टाइम, हे कधी होऊ शकतं आपल्यासोबत. तर याच्यासाठी आपण तयार पाहिजे, आपल्याकडे पैसे तयार पाहिजेत याच्यासाठी पण. हे आपल्याला जे फिक्स एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला द्यावेच लागतात पैसे. तर त्यासाठी आपल्याकडे प्लॅनिंग पाहिजे, किती खर्च करायचे, किती वाचवायचंय. आता आपल्या सर्वांना काय सवय आहे, पहिले इन्व्हेस्ट करायची अशी कोणाला सवयच नाहीये. पहिले खर्च करायची आणि शेवटी आपण इन्व्हेस्ट करायचंय. पहिले खर्च करून राहिले तर पैसे शिल्लक राहिले, नाहीतर मग ते पण राहत नाही. असं प्लॅनिंग नसतं आपल्याकडे. म्हणून आपल्याला फायनान्शियली आपल्याला आयुष्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ते न येण्यासाठी आपल्याला स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करणं गरजेची गोष्ट आहे.
Home loan versus SIP. If you invested 20% of monthly EMI in SIP 8,000, then after 20 years amount will be 3.8 crore. ही amount होऊ शकते. We assume only 15% return on equity mutual fund. This is also greater than our total flat price after 20 years. कधी पण आपल्या फ्लॅटच्या प्राइसच्या इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपलच्या वरती पण जाऊ शकते. जर तुम्हाला राहायला घर असेल कारण दुसरा प्लॅन तुम्ही घराचा करत असाल तर अजिबात करू नका. तुम्ही फायनान्शियल असेट मध्येच इन्व्हेस्ट करू शकता. ह्यात पैसे जात नाहीत. ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत ते भीतीने त्यांचे पैसे जातील, ते विकून टाकतील. आजच्या रेटला मार्केट पडलं जवळपास 60% इन्व्हेस्टर आजच्या रेटला मार्केटमधून बाहेर पडले, जे आपल्या मनाने त्यांची कॉन्सेप्ट क्लिअर नव्हते, ज्यांनी इन्व्हेस्ट केलं 2020च्या स्टार्टिंगला, म्हणजे 2020 जसा स्टार्ट झाला किंवा 2019 एंडिंगला, त्यातले 60% इन्व्हेस्टर हे बाहेर पडले मार्केटमधनं कारण अपुरे नॉलेजमुळे. आता असेट अलोकेशन पण इकडे प्रकार आहे. ऍज पर एज, तुमचं किती वय आहे त्याच्यानुसार या गोष्टी ठरलेल्या आहेत. तुम्ही जर 20 ते 30 वर्षामध्ये असेल तर तुमच्या असेटचे 10% जे अमाऊंट आहे ती रिअल इस्टेट मध्ये गुंतवली पाहिजे तुम्ही त्या कंपनीमध्ये. गोल्ड मध्ये 10%, इक्विटी एमएफ मध्ये, इक्विटीमध्ये स्टॉक्स मध्ये किंवा एमएफ मध्ये 50%, डायरेक्ट इक्विटी मध्ये 30%. डायरेक्ट इक्विटी म्हणजे डायरेक्ट शेअर घेणं, इक्विटी एमएफ म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये टोटल 100%. जर एज तुमचं 30 ते 40 वर्ष असेल तर रिअल इस्टेट मध्ये 15%, डेट म्हणजे फिक्स इन्कम जसं बॉन्ड मार्केट असेल, लिक्विड फंड्स असतील किंवा डेट फंड असतील त्याच्यामध्ये तुम्ही 10% इन्व्हेस्ट करू शकता. गोल्ड मध्ये 5%, इक्विटी मध्ये 40%, डायरेक्ट इक्विटी मध्ये 30%, टोटल 100%. 40 ते 50 मध्ये तुम्ही इकडे रिअल इस्टेट 20%, डेट मध्ये 15%, गोल्ड मध्ये 5%, इक्विटी एमएफ मध्ये 40% आणि डायरेक्ट इक्विटी मध्ये 20%. 50 ते 60 मध्ये असेल तर असं प्रोपोर्शन आहे. 30% रिअल इस्टेट, 15%, डेट फंड 5%, गोल्ड 30%, इक्विटी एमएफ, डायरेक्ट इक्विटी 20%, 100% टोटल. पुढे जाऊया. रिटर्न्स, एज, इयर्स, ऍव्हरेज रिटर्न्स. 20 ते 30 एज असेल, ऍव्हरेज रिटर्न्स तुम्हाला या एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये 25%, 24%. हे एजचे लोक लवकर जर एसआयपीज केली त्यांनी किंवा लवकर इन्व्हेस्टमेंट केली तर इकडे तुम्हाला 24% रिटर्न अपेक्षित आहे. 30 to 40 मध्ये 20.5, 40 to 50 एज मध्ये 19.65. जसं आपलं एज कमी होईल तसं तसं आपल्याला रिटर्नची जी मॅच्युरिटी लेवल जी आहे ती कमी व्हायला लागेल किंवा आपण तशा इक्विटी इन्स्ट्रुमेंट कमी घ्यायला लागू. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स आहेत. हायब्रिड फंड्स असतात, लिक्विड फंड असतात, मल्टी कॅप, लार्ज कॅप फंड आहेत. डिपेंड्स ऑन तुमचं जे गरजा आहेत त्याच्यानुसार हे फंड बनलेले आहेत. पण आपल्याला जर चांगला व्यक्ती भेटला त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करून देणार तरच तुम्हाला ते तुमचे गोल पूर्ण होतील. नाही तर आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे काय होतं ते. इन्व्हेस्टमेंट इन बँक्स वर्सेस शेअर इयर्स इकडे दिलेलं आहे आपण. बँक 10,000 इन्व्हेस्ट केले, 7 वर्षानंतर डबल होतात. आता तर 8 झाले. 14 वर्षामध्ये 40, 21 वर्षामध्ये 80,000 रुपये 10,000चे. शेअर्स मध्ये याच इयर मध्ये 21 वर्षामध्ये 55 लाख होऊ शकतात 10,000चे. हे एक्झाम्पल इन्फोसिसने दिले आपल्याला. इन्फोसिसने दाखवलं मी इन्फोसिस मध्ये, विप्रो मध्ये असे घडलेल्या गोष्टी आहेत. आता त्याच्यामध्ये लॉंग पोझिशन म्हणजे काय? स्टॉक मध्ये, शेअर्स मध्ये आपण जेव्हा शेअर घेतो तेव्हा लॉंग पोझिशन म्हणजे काय? फर्स्ट तुम्ही बाय करायचंय, नंतर विकायचे. एक्झाम्पल, बाय ऍट ₹100, 100 रुपयाला तुम्ही शेअर घेतला आणि 102 ला विकला तर ₹2 आपला प्रॉफिट झाला. मग इथे तुमचा एक शेअर असेल तर ₹2 मिळतील, 1000 शेअर असेल तर 2000 रुपये मिळतील, 10,000 शेअर असेल तर 20,000 रुपये मिळतील. तसंच तुमचा प्रॉफिट जो आहे तो ₹2 होईल याच्यामध्ये. शॉर्ट पोझिशन, फर्स्ट सेल देन बाय. तुम्हाला इकडे इंट्राडे मध्ये हे पण अवेलेबल आहे की तुम्ही पहिले विकायचा शेअर आणि खाली आला की बाय करायचा. सेल ऍट 100, बाय ऍट ₹98, तुमचा टोटल प्रॉफिट ₹2 झाला. मग याला कंडिशन काय असतात? तुम्हाला तिकडे मार्जिन ठेवावं लागतं आणि डील करावं लागतं. परंतु हे रिस्की तर आहेच आहे. रिस्क कशामुळे रिस्की आहे? त्याचं नॉलेज नसल्यामुळे. पण तुम्ही जर नॉलेज प्रॉपर घेतलं तर ती जगात काही रिस्की नसते, रिस्क नाहीच आहे. पण त्याचं नॉलेज प्रॉपर असेल तर ते शक्य आहे, नाहीतर आपल्याला नुकसान होऊ शकतं. वाय पीपल मार्केट मेक्स लॉस इन शेअर मार्केट? लॅक ऑफ नॉलेज, ग्रीड अँड फिअर. हे ग्रीड अँड फिअर पण आम्ही दूर करतो तुमचं सायकोलॉजिकली.
लॅक ऑफ पेशन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो. उगीच उगीच गट फिलिंग असतात की जाईल मार्केट वरतीच, तो शेअर वरतीच जाईल. रुमर्स असतात मार्केटमध्ये बऱ्याचशा, त्याच्यामुळे पण आपल्याला लॉस होतो. नो यूज ऑफ स्टॉप लॉस, मोस्ट इम्पॉर्टंट. बरेचसे लोक स्टॉप लॉस लावतच नाही, म्हणून पण लोकांना फटका बसतो, पैसे जाऊ शकतात तिकडे आपले. हे कारण आहेत काही जे आपण शेअर मार्केटमध्ये लॉस. ह्या गोष्टी आपल्याला जर डेव्हलप नसेल, या गोष्टींचा आपण आपला विकास झालेला नसेल, तर आपण तिकडे त्याच्यामध्ये चांगला लॉस करून होतो, आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर पर्सनल ट्रेडिंग प्लॅन, रिस्क रिवॉर्ड. तुम्ही जर स्टॉप लॉस लावता 1 रुपयाचा, तर तुमचं प्रॉफिट 3 रुपयाचं असायला पाहिजे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुमची 1 लाख रुपये असेल. रिस्क टेकन फॉर सिंगल ट्रेड 1000 रुपयाची रिस्क आहे, 1%ची. प्रॉफिट 3000चं ठेवाय, असं करू शकता. पण याचं नॉलेज आपल्याला पूर्ण घेतल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाही. इफ यू ट्रेड फॉर 30 टाइम्स इन मंथ, in 15 trades you make loss 15,000. if in 15 trades you make profit net 45,000, नेट प्रॉफिट तुमचं 30,000 इकडे होईल. मग 1 लाख रुपयाला रिटर्न किती झाले तुमचे? 30%. पण याच्यासाठी तुम्हाला शेअर ते शोधावं लागतील, कुठला शेअर वाढणार आहे, कुणाला ब्रेकआउट आहे, टेक्निकल अनालिसिस याचं कसं असतंय, काय ते शिकायला लागेल, प्रॉपर वेने नॉलेज घ्यावं लागेल, तरच त्या गोष्टी शक्य होतील. त्याच्यानंतर आम्ही याचे कोर्सेस पण घेतो. 1 वीक डेली 2 आवर्स, एक वीकचा कोर्स असतो, रोज 2 तास. और USP याच्यामध्ये आमचा युनिक सेलिंग पॉईंट काय असतो, तर तो आम्ही पोस्ट क्लास तुम्हाला सर्व्हिस देतो. म्हणजे तुम्ही क्लास केला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ते कॉन्सेप्ट जर तुमची क्लिअर नाही झाली, तर तुम्हाला इकडे नुकसान होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, क्लास झाल्यानंतर तुम्हाला आमचा क्लास 2 वर्षापर्यंत चालतो. ऑलमोस्ट 2 वर्षाची आम्ही प्रायोरिटी सर्व्हिस तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही झालं, आमचं उद्दिष्ट हाच असेल की तुम्ही कुणी इंटरेस्टेड असाल क्लाससाठी, तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. 2 वर्षापर्यंत आपल्याला इकडे शिकायला मिळतं, आपल्याला ट्रेन केलं जातं, परफेक्ट मार्केटमध्ये गाईड केलं जातं, आणि काय करायचं काय नाही एक्झॅक्टली हे आपल्याला कळतं. मास्टर कोर्स आहे आमचा, याच्यामध्ये आम्ही तुम्हाला व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट पासून सगळ्या गोष्टी शिकवतो, व्हॉट इज शेअर मार्केट पासून बेसिक गोष्टीपासून सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करतो. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, ॲडव्हान्स कोर्सेसमध्ये. म्हणजे टेक्निकल अनालिसिसमध्ये तुमचं जे कॅन्डलस्टिक जापनीज लोकांनी बनवलंय 200 वर्षापूर्वी, आज जग वापरतं त्याला, त्याच्यातले टेक्निक ट्रिक्स असतात त्या तुम्हाला शिकवल्या जातात प्रॉपर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत डिमांड सप्लाय काय असतो, डिमांड सप्लाय कुठे क्रिएट होतो, हे सगळं त्यामध्ये शिकवलं जातं. फंडामेंटल अनालिसिस काय असतं, म्हणजे एखादा शेअर घेतला तुम्ही, तर 200 रुपयाला घेतला, 100 रुपयाला घेतला, तो 2000, 3000, 4000, 5000 जाईल की नाही जाईल, त्याचं अनालिसिस असतं, ते तुम्हाला परफेक्ट शिकवलं जातं. तुम्हाला याच्यामध्ये आमच्याकडनं सपोर्ट मिळतो, फ्री डिमॅट अकाउंट मिळतं, लाईफ टाईम मेंबरशिप राहते, कस्टमाइज सॉफ्ट कॉपी नोट्स मिळतात, फ्री ॲडवायझरी मेंबरशिप मिळते, ऑनलाईन अँड ऑफलाईन बॅचेस पण असतात. त्यावेळेस तुम्ही रिपीट एकदा क्लास केल्यानंतर तुम्ही रिपीट पण करू शकता, किती वेळेस रिपीट करू शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन अँड ऑनलाईन डिलिंग सपोर्ट पण असतो. हे सगळ्या बाबतीत जे सपोर्ट आहे तो आपला सपोर्ट पण असतो. महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला मी इकडे सांगेल, जे इंटरेस्टेड आहेत ते लोकांसाठीच हे ॲप्लिकेबल आहे. इकडे फीस असते क्लासची, ही मास्टर कोर्स आहे, ॲक्च्युअल फीस 50,000 असते. वेबिनार ज्यांनी केला आहे त्यांनी इन्स्टंट बुकिंगसाठी त्यांना आम्ही 2,500 डिस्काउंट देतो. आता सगळ्यात महत्त्वाची, ही मोठी अमाऊंट वाटते सगळ्यांना 50,000 रुपये, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जे शिकणार आहे ते लाईफ टाईमसाठी होणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही जर ही गोष्ट शिकलात तर त्याचा मोठा फायदा तुमच्या मुलांना होणार आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्सला होणार आहे. आज तुम्ही जर याच्यात फायनान्शियल एज्युकेट झालात, तर तुमच्या मुलं पण फायनान्शियली एज्युकेट होतील पुढे भविष्यात. तुम्ही हेच गोष्टी तुम्ही त्यांना सांगू शकता आणि आतापासून त्यांना हे गोष्टी शिकू शकता. बरं, मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे, नोट करून घ्या. एक 1 इडियट नावाचा एक व्हिडिओ आहे, 1 इडियट IDFC म्युच्युअल फंडचा, सगळ्यांनी पाहण्यासारखा आहे, मुलांना दाखवण्यासारखा आहे. त्यांच्यामध्ये आतापासूनच इन्व्हेस्टमेंटची भावना जागृत व्हायची आहे, ती व्हायला लागते. एक चांगला प्ले केलेला आहे तो तिकडे, चांगला रोल आहे त्यामध्ये. SIP बद्दल इन्व्हेस्टमेंट प्रॉपर आहे आणि मुलांना दाखवा, तुम्ही पण पहा, तुम्हाला पण फार महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये खूप मोठे बदल होतात त्याच्यामुळे पण. 1 इडियट नावाचा व्हिडिओ आहे, सर्वांनी नोट करून घ्यावा. आता तुम्हाला कोणाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली 7,500 पे करून तुम्ही बुक करू शकता. कसं काय करायचं, तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी त्या ग्रुप लिंकमध्ये दिलेले डिटेल्स आहेत, त्यामध्ये तुम्ही करू शकता. बॅलन्स फी तुम्ही ज्यावेळेस क्लास चालू करायचा त्यावेळेस तुम्ही हा क्लास बॅलन्स फी देऊ शकता.
ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ते अकाउंट ओपनिंग फ्री आहे. आमच्याकडे एंजल आणि अपस्टॉक्स अवेलेबल आहे. एंजलमध्ये लिमिट्स पण मिळते चांगले, आणि तुम्हाला लाईफ टाईम फ्री टेलिग्रामवरती कॉल मिळत राहणार आहे आमचे. जे लोक आमच्याकडे अकाउंट असणार त्यांना क्लास जरी नाही केला, अकाउंट ज्यांनी काढलेलं आहे त्या लोकांना आम्ही फ्री कॉल सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो लाईफ टाईम साठी. आणि ज्या लोकांनी क्लास केलाय त्यांना पोझिशनल कॉलची सर्व्हिस पण लाईफ टाईम मिळते, ज्याच्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये पोझिशनल कॉल मिळतात आणि ते लाईफ टाईम असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण क्वेश्चन आणि आन्सर घेऊया. क्वेश्चन, कोणाला काही क्वेश्चन असेल विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. मोठा चेंज असेल आपल्या लाईफमध्ये हा, जर आपण ह्याचं नॉलेज घेताय तर. कुणाला बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. मी अनम्यूट काढलेला आहे, क्वेश्चन विचारू शकता. कोणाला क्वेरी आहे? पाटील साहेब. ऐकतोय सर. हा, कुणाला क्वेश्चन असेल तर विचारा, सांगा तुमच्या मेंबर्सला. सर बोलू शकता. हॅलो संदीप ब्रो सर. हा बोला. काय विचारायचं विचारू शकता. मला कोर्स डिटेल शेअर होतील का पर्सनली व्हॉट्सअपवर किंवा? हो, सगळ्यांना शेअर होईल. मी त्या ग्रुपवर टाकतो. आता जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला काय शिकवलं जातं ते सर्व तुम्हाला शेअर करणार त्याच्यामध्ये. आणि हा कोर्स फक्त टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस आणि कॅन्डलस्टिक असाच नाहीये. आम्ही याच्यासोबत तुम्हाला तुमची ट्रेडिंग पर्सनॅलिटी कशी असते, कशी असायला पाहिजे ते सगळं डेव्हलप करतो. म्हणजे ज्या ट्रेडमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायला सांगितलं आहे त्या ट्रेडमध्ये आम्ही पण अवेलेबल असतो. माझा स्वतःचा पण त्या ट्रेड असतो, आणि तो आपण लॉंग टर्म प्रॉफिट म्हणजे पोझिशनल प्रॉफिट पूर्ण कसा घ्यायचा. आता बरेच आपण थोडंसं प्रॉफिट घेऊन बाहेर पडतो, हा आपल्यात गुण डेव्हलप नसतो. तर हा सोबत तुमचा हा गुण पण डेव्हलप होणार. म्हणजे मार्केट मधली ती 100% तुमची दूर होणार. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज असतात, त्या स्ट्रॅटेजी शेअर केल्या जातात. फोन करतोय आज पात्रे सर बोलू शकता तुम्ही. त्या दिवशी. हॅलो राजाराम पात्रे सर बोलू शकता. नमस्कार. हॅलो, हा बोला. अक्षय जाधव तुम्ही आवाज म्यूट करा तोपर्यंत यांचं बोलणं होऊ दे. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. माझं मी ऍक्च्युली काय झालंय की पूर्ण वेबिनार आपला काय म्हटले? माहिती बऱ्यापैकी मला नाथा खैरे सरांच्याकडनं मिळाली आहे. बरं सर तुमचे मनापासून आभार की तुम्ही आमच्यापर्यंत हे पोहोचवलं सर्व. आणि सर आपल्याबद्दल बरंचसं काही मला नाथा सरांनी सांगितलंय. एक सर्वसामान्य लोकांचं जे म्हणजे प्रगती करण्यासाठी जी धडपड चालू आहे त्या लोकांना इझिली त्यांचं गोल अचीव करून देण्यासाठी तुमची जी धडपड आहे ती खूप मोठी आहे सर. आणि त्याबद्दल मनापासून आभार आहे. आणि मी पूर्ण माहिती घेऊन मी आपल्याकडे जॉईन होतोय लवकरच. फक्त तुमचे आभार मानणं हे महत्वाची गोष्ट वाटली मला, म्हणून मी धन्यवाद सर. खूप आभारी आपला. आपण थँक्यू सर. सर धन्यवाद सर. पात्रे सर थँक्यू. विवेक सर तुम्हाला बोलायचं का? विवेक भोसले सर. अक्षय जाधव. येस. बोला की, तुम्हाला काय विचार? तुम्ही म्यूट काढलाय. नाही काय नाही, खूप छान इन्फॉर्मेशन होती आणि चालेल बरोबर आपण. काय म्हटलं सर? ठीक आहे. हा, तुम्ही काय बोलायचं होतं? संदीप गुरव सर बोलतात. संदीप गुरव सर. हा हा. सरांना मला विचार सर, तुम्ही तिथं मेन्शन केलं होतं की म्हणजे कोर्स अटेंड केल्यानंतर तिथून पुढे 2 वर्ष तरी सपोर्ट राहील. बरोबर. ऍक्च्युली हा सपोर्ट असणार आहे, कारण मी बऱ्याच या अगोदर काही क्लासेस अटेंड केले पण त्याचा सगळा प्रॅक्टिकली फायदा झाला नाही. प्रॅक्टिकली फायदा झाला नाही. मे बी माझ्याकडून थोडंफार कमी पडलं असेल, पण जे 2 वर्षाचा सपोर्ट आहे तो ऍक्च्युली राहील का सपोर्ट तसा? कारण काय होतं सर, की जे 8 दिवसात बोललेलं काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगेल मी तुम्हाला की ऑलरेडी या सेशन मध्ये बरेचसे लोक आहेत ज्यांना सपोर्ट मिळतोय. आता कसं राहतं, आम्ही हे पर्सनल लेवलला, आता ह्या वेबिनारला मला इकडे 100 लोक 200 लोक पण घेता येत होते, पण ते नाही करत आहे मी. त्याचं कारण असं आहे की लिमिटेड गोष्टी राहिल्या तरच आपण काहीतरी त्यात मिळू शकू. आणि माझ्या क्लासमध्ये पण मॅक्झिमम 5 लोकांपेक्षा जास्त लोक नसतात. त्याचं कारणच हे आपण क्वालिटी मेंटेन करतोय.
आणि क्लास हा चालू केल्यानंतर तो 8 दिवस असतो आणि त्याचा सपोर्ट 2 वर्ष असतो. त्याचं कारणच हे फीस त्याच्यामुळेच आहे एवढी जास्त. 15,000चा पण शेअर मार्केटचे क्लासेस आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायोरिटी सपोर्ट म्हणजे काय, तुम्हाला ते मिळालं पाहिजे, जे पाहिजे ते 100%. म्हणूनच आपण हे लिमिटेड ठेवून चाललेलं आहे. म्हणजे मला आम्ही हे आतापर्यंत केलेलंच नाही कधी की समोरच्याला त्याचा न्याय नाही मिळाला पाहिजे, नाही असा. पोस्ट सपोर्ट हा फार महत्वाचा राहतो, तरच तुम्हाला काहीतरी आपण करतो याचा उद्दिष्ट आपलं साध्य होणार आहे. तर हा 100% तुम्हाला कमिटेड, 100% ऐका ना, 100% आणि कमिटेड आहे हे जो सपोर्ट आहे ते. म्हणजे तुम्ही मला प्रायोरिटी सपोर्ट म्हणजे तुम्ही फोन केला, तुमचं सोल्युशन तिकडे तुम्हाला मिळेल, आणि फारच बिझी असेल तर तुम्हाला रिटर्न कॉल करेल आणि सांगेल तसं. आणि दुसरी गोष्ट, आपण ग्रुपमध्ये पण जॉईन असणार आहेत, आपण ग्रुपमध्ये पण जॉईन असणार आहेत त्या प्रायोरिटी सपोर्टच्या. ते तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला सपोर्ट 100% तो मिळणारच आहे, तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर मग उपयोगच नाही हे सगळं करण्यामागे. सर ऍक्च्युली मी पण कोर्स केला यांचा सर, गुरव सर. हा, तर काय माहिती का, मी पण अगदी नौका होतो, एकदम झिरो नॉलेज या शेअर मार्केट बद्दल. तर सरांकडे कोर्स केल्यानंतर फर्स्ट टाइम म्हणजे अगदी शून्यातून गोष्टी शिकलो आणि तिथून पुढे थोडं 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 करत आता साधारणपणे 2 महिने झालेत मला. आता बऱ्यापैकी मला थोडस इन्कम व्हायला लागले. म्हणजे स्टॉप लॉस या ज्या गोष्टी असतात. तुमचं यांचं इन्कम जे आहे सर, यांना ग्रुपचं नाव सांगा, ते ग्रुप जॉईन करून बघा तुम्ही, त्यात त्यांचे प्रॉफिट स्टेटमेंट्स आहेत. हो, ते दाखवू शकतो मी, काय नाही अडचण तसं. आणि ऍक्च्युली मी एक आमच्या जवळच्या एक 10-12 मित्रांचा ग्रुप काढलेला आहे. त्या ग्रुपमध्ये मी शेअर करतो, जेणेकरून ते आपल्या जवळच्या लोकांनी नॉलेज घ्यावं आणि त्यांनी नाही का, म्हणजे या गोष्टीचा फायदा व्हावा त्यांना असं. तर प्रवीण सर वगैरे आहेत, त्यांना आता ऍक्च्युली पात्रे सर आहेत, बरेच माझ्या बरोबरचे सोबतचे ग्रुपमध्ये लोक आहेत, त्यांना माहिती आहे. मी तर दररोज नाही का असं जर प्रॉफिट झालं तर प्रॉफिटचं स्टेटमेंट टाकतो आणि लॉस झाला तर लॉस टाकतो. रोजच प्रॉफिट होईल, रोजच प्रॉफिट होईल इतकं जरुरी नसतं त्याच्यामध्ये. एक दिवशी लॉस पण होऊ शकतो, 2 दिवस लॉस होऊ शकतो, परंतु ओव्हरऑल महिन्याच्या शेवटी तुम्ही काय कमवलं हे सर्वात महत्वाची गोष्ट राहते. तर हे तुमचे प्रॉपर तुम्ही करत असाल. काही आता बरेचदा काय होतं, बरेचसे लोक काय करतात, नॉलेज घेतात आणि ते तिसरंच काहीतरी करतात. पैसे मिळाले तर मग ह्या गोष्टींची गरज काय, एकदा दोनदा मिळतात ते परमनंट टिकत नाही ते. तर मग प्रॉपर टेक्निक्स फॉलो विवेक केल्या. भोसले सर, बोलायचंय तुम्हाला काहीतरी? बोला सर. हा सर, नेमकं सर कोण बोलतात ऍक्च्युली ते मला काही दिसलेच नाहीत, कारण त्यांनी लॅपटॉपची स्क्रीन शेअर केलेले आहेत. ते कोणाचे ऍक्च्युली नाव बघायला देतो तुम्हाला, मी स्क्रीन शेअर करतो. बघा सरांना बघा तुम्ही. एक मिनिट. हा, म्हणजे हु इज द पर्सन दॅट वी हॅव टू बी नोन. ओके, जस्ट मिनिट सर, एक मिनिट द्या मला फक्त. आलं का माझं तुम्हाला स्क्रीन? हो, आले सर. नमस्कार सर. हा सर, नमस्ते. फर्स्ट ऑफ ऑल तुमचे खूप मोठे आभार, खूप आभार. केव्हा म्हणजे खूप छान पद्धतीने आणि थोडक्यामध्ये तुम्ही खूप सगळं छान एक्सप्लेन केलं आम्हाला. ओके ओके, आणि मी धन्यवाद तर सर. मला म्हणजे की माझं पहिलं पाऊल आहे की बाबा शेअर मार्केट म्हणजे त्यातला यशचा 10% मी आज समजून घेतला असेल. कारण कसं आहे की शेवटी तुम्ही जी काय माहिती सांगितली ह्याचं 100% आमच्या लक्षात पहिल्या दिवशी राहणार नाहीये. हे बाईक हळूहळू तुमच्याकडून नॉलेज घ्यावं लागेल आम्हाला. 100% सर, लक्ष द्यायला तुम्हाला मी 2 वर्ष सपोर्ट सांगितला, त्यामध्ये 100% मार्केट तुम्ही समजू शकता, मार्केटचे तज्ञ होऊ शकता. पण इंदी पिरियड हे शिकण्याच्या गोष्टी असतात सर, भरपूर गोष्टी आहेत. आता सर्वात महत्वाचे, आपण आपल्याला असा प्रश्न केला की आपण इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये किती केलं, तर त्याच्यामधनं आपलं उत्तर असेल काहीच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला मी गोष्ट सांगेल ही, की ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये शेअर घेतो त्यावेळेस त्याच्या आधी आपल्याकडे गोल्ड किती असतं, हा प्रश्नाचं उत्तर असं येईल. खूप सारं गोल्ड असतं, समजा 10 लाखाचं गोल्ड आहे, शेअर लाख रुपयाचे पण नाहीयेत. आता ऍक्च्युअली आपला याच्यामध्ये लॉस होत नसतो जर आपण प्रॉपर रित्या करत असेल तर. आता तुम्ही शेअर घेतले, आता कोरोना आला, कोरोनामुळे काय झालं, मार्केट खाली आलं, तर सायमल्टेनियसली गोल्ड काय झालं, वरती गेला. हा गोल्ड इंडिया लेवलला आपला हेज म्हणून वापरला जातो. इकडे गोल्ड जो आहे इंडिया लेवलला, म्हणजे आपली कंट्री पण हेज करते. मोठे इन्व्हेस्टर पण आपल्या इन्व्हेस्टमेंटला स्टॉक मार्केटच्या गोल्ड घेऊन हेज करत असतात, इकडले पैसे काढतात तिकडे टाकतात. गोल्ड ज्यावेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस गोल्ड वरती जातो. तर मग आपण शेअर 2 लाखाचे घेतलेत, गोल्ड 8 लाखाचं घेतलेलं असतं, तर मग आपला लॉस कुठे झाला ऍक्च्युअल?
बॅलन्स झाला उलटा फंड. त्यामुळे ऍक्च्युअल लॉंग टर्म मध्ये कधी लॉस होत नसतो आपला, हे लक्षात ठेवा. आणि ही जी भीती आहे मनामध्ये की मार्केट पैसे जातात त्यांचे जातात जे नॉलेज अभावी जे गोष्टी करतात. मी सांगितलं एक्झाम्पल, गाडी घेतली आपण नवीन आणि चालवायला ट्राय करतोय आणि ती पण हायवेला, तर काय होणार आहे तुम्हाला परिणाम? तसंच आहे इकडे, वेगळं काही नाहीये. फक्त आपल्याला आपल्यामध्ये हे दृष्टिकोन चेंज करावा लागेल. आपण सगळ्यात जास्त महत्व शिक्षणाला दिलंय आतापर्यंत, म्हणून आपण या लेवलला इथपर्यंत पोहोचलोय. शिक्षण म्हणजे आपण पहिलीपासून आतापर्यंत 22 वर्ष पण शिकतोय, त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागते. मग शेअर मार्केट तुम्ही एक नुसता सेमिनार करून थोडंच येणार आहे, क्लास करून पण तुम्हाला प्रॅक्टिस थोडी लागेल. त्याला 3 महिने 6 महिने. नॉलेज असल्याशिवाय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सपोर्ट जो बोललो, या मार्केटमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मुंबई पुण्याहून कुणी येईल, पुण्यामध्ये कुठे क्लास करताल तुम्ही किंवा सेमिनार करताल, क्लास करताल 2 दिवसाचा, आणि नंतर जिथं अडचण येतील तिथं तुमचे सॉल्व्ह करायला नसेल तर काय उपयोग त्या क्लासचा? तर हे आमचं USP आहे. आणि एवढी फीस त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मला प्रत्येक वेळेस अटेंड करावं लागणार आहे, सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत. आणि मग प्रत्येकाला अटेंड करायचं म्हणजे तेवढेच लोक येतील जे खरे इंटरेस्टेड आहेत, त्यांना मला प्रायोरिटी सर्व्हिस पण देणे गरजेचं आहे. म्हणजे हा त्याच्या मागचा हे आहे. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे असायला पाहिजे? पुस्तकावरती, कोर्सवरती, त्याच्यानंतर तुमच्या कम्प्युटरवरती. ही प्रायोरिटी इन्व्हेस्टमेंट आहे तुमची पहिली. आणि नंतर मग हळूहळू या गोष्टी तुम्हाला येत राहतील. पैसा हा तुमच्या 50,000 तुम्हाला 5 कोटी मिळणार आहेत असं मी म्हणेल, पण जर ते प्रॉपर वेने केलं तर, तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या तर. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सायकोलॉजिकली पण डेव्हलप करतो क्लासमध्ये, तर तसं तुम्हाला ते लक्षात येईलच. आणि किंवा ज्यांनी क्लास केलेला ऑलरेडी त्यांना आमच्याकडे आम्ही डबल पण रिपीट करायला क्लासला अलाउड करतो. असं नाही की एकदा क्लास केला तुम्ही नाही आता तुम्ही दुसरे पैसे द्या, असला नसतं आमच्याकडे. तुम्हाला जोपर्यंत जमत नाही त्या गोष्टी तोपर्यंत तुम्हाला मी रिपीट करायला लावणार. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगणार की 4 लोक 2 लोक एखाद्या माणसाला तुम्ही आम्हाला रिकमेंड पण करा असं सांगणार, पण तुमच्याकडनं पैसे कधी घेणार नाही. एकदा तुमच्याकडनं तुम्ही आम्हाला फीस पे केली, तुमची लाईफ टाईमची फीस आली, तुम्ही फक्त माझ्याकडून नॉलेज घेऊ शकता परत नंतर. आणि तुम्हाला नाहीच समजत सांगितल्यानंतरही तर तुम्ही रिपीट क्लासला एकदा 2दा 3दा किती वेळ बसू शकता? 2-3दा बसू शकता. त्याला वेगळी फीस नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचं USP आणखी एक हे आहे की तुम्ही क्लास हा 3-3, 6-6 महिने रिपीटही करू शकता. पण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला एकदा रिपीट केल्यानंतर परत रिपीट करत असेल, तुम्हाला फक्त आमची एक कंडिशन आहे, तुम्ही कोणाला रिकमेंड करा आम्हाला, कोणातरी एका व्यक्तीला तुमच्या मित्राला रिकमेंड करा. आम्ही ही डिमांड करतो तुमच्याकडनं. पण पहिल्या क्लास झाला, दुसऱ्यांदा तुम्ही केला तर तिसऱ्या 3rd टाइम पासून हे चालू होतं रिकमेंडेशन, म्हणजे 2nd टाइम नाही. ओके. काय नाही, साधाच एक प्रश्न आणि साधी एक रिक्वेस्ट होती की बाबा पहिल्यांदा म्हणजे पाटील सरांच्या माध्यमामधून रात्री आम्ही बसलो होतो, तर पाटील सरांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून शेअर मार्केटचा येस आणि श्री गणेशामधला येस हा पहिल्यांदा सुरुवात झालाय तुमच्यासोबत, तो चांगल्या पद्धतीने व्हावा. येस येस नक्की होणार. सर तुम्हाला मला हे सांगायचंय की तुम्हाला स्टॉक्स मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, आता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड कुठलं करायचंय, तुमची रिक्वायरमेंट काय आहे, याचा पण तुम्हाला फ्री मध्ये सल्ला मिळणार. तुम्ही एकदा प्रभासच्या फॅमिलीमध्ये आले की तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. कारण काय माहितीये का, बी ऑनेस्ट म्हणजे काय माहितीये का, मी टीचर आहे, तर ऍज अ टीचर मी तुम्हाला सांगतो की मला म्हणजे हे फंड शेअर मार्केट ह्याच्यामध्ये म्हणजे त्यातलं IQ नॉलेज आहे, प्रॉपर नॉलेज नाही. मी फक्त ऐकलेलं आहे, हा शेअर मार्केट असतंय, हे असतंय, हे असतंय, एवढं फक्त माहिती आहे. आज मी पहिल्यांदा तुमचं सेमिनार ऐकून. तुमचं म्यूट झालं सर, आवाज तुमचा म्यूट झाला, तुम्ही अनम्यूट करा. हा बोला, येतो सर आवाज, बोला. हॅलो, बोला सर, आवाज येतोय. विकास भोसले सर. हा सर, तेच म्हटलं की म्हणजे आता पहिल्यांदाच आम्ही जे हे शब्द आहेत की बाबा फंड, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, हो ते पहिल्यांदाच आम्ही तुमच्याकडे आम्हाला काही माहित नाही. बरोबर आहे ना, हा फार मोठा बदल आहे सर. तुम्ही मी असं म्हणेल की सुरुवात आहे सर, सुरुवात आहे. हे तुम्ही ऐकलं, हे सगळ्या गोष्टी, हे मोठा बदल आहे लाईफ मधला. हा आपला दृष्टिकोन चेंज कुठेतरी व्हायला पाहिजे सर, नाही तर आपण
बे मध्ये आपण श्रीमंत होणार नाही. ज्यांनी कोणी पैसे बनवले स्टॉक मार्केट मधनं त्यांनी लॉंग टर्म मध्ये खूप पैसे बनवलेत लोकांनी. या उदाहरणार्थ तुम्हाला मोतीलाल ओसवालचं सांगेल मी. मोतीलाल ओसवाल जे आहेत तर त्या लोकांनी त्यांचे घरदार विकून त्यावेळेस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. पण ती वेळ तशी होती, आता ती वेळ नाहीये घरदार विकून तिकडे इन्व्हेस्ट. आणि त्यांना त्यातलं नॉलेज होतं. ते सीए होते. रामदेव अग्रवाल हे सीए आहेत. तर त्यांनी आज 2000 कोटीची संपत्ती बनवली स्टॉक मार्केट मधनं. राकेश झुंझुनवाला इंडिव्हिज्युअल माणूस आहे सर, आपल्यासारखा तुमच्यासारखा कंपनी नाहीये. पण हे कधी शक्य आहे? तुम्ही नॉलेज घेतलं, त्या दृष्टीने पाऊल टाकले, तेव्हा ती गोष्टी शक्य होतात. आणि हे तर अवघड काहीच नसतं सर. आता कसं होतं, प्रत्येक वेळेस बरेच तुम्ही सेमिनार अटेंड केले असेल, बरेच गोष्टी ऐकल्या असतील, परंतु त्याच्यातनं किती लोकांना फायदा होतो कितीला नाही होत ते त्या पर्टिक्युलर माणसाच्या इंटरेस्ट वरती पण राहतं. ते म्हणजे तुम्हाला पण त्यात इनिशिएशन घ्यायला पाहिजे, इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे, नाही का? तुम्हाला पण आवड पाहिजे त्याची, मला असं म्हणायचंय. आणि ही आवड लागलीच पाहिजे इन्व्हेस्टमेंटची. 1 शेअर 2 शेअर 10 शेअर हे सगळे हे तर बेसिक गोष्ट आहे, हे करायलाच पाहिजे आपण. कारण आपल्याला पुढे भविष्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत. आपल्या पैशाची किंमत कमी होणार आहे, वस्तूंची किंमत वाढणार आहे. आणि ते 15-20 वर्षांनी मी तुम्हाला तेच सांगितलं, LICचे पैसे 70-75 लाख रुपये काय करणार? 2 BHK पण येणार नाही त्याचं. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण प्रोपोर्शन मध्ये करावं लागेल. तेच मी सांगितलं की आपल्या सॅलरीच्या 10% आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे म्युच्युअल फंडामध्ये. आणि बाकी ठिकाणी तुम्ही तुमच्या सवयी बदला थोड्या खर्चाच्या, थोडे पैसे वाचवा. मुलांचे 2 अकाउंट काढा, तुमचे 2 अकाउंट काढा वेगळ्या ठिकाणी. तिथे तुम्ही एका मुलासाठी वेगळा प्लॅन करा, दुसऱ्यासाठी वेगळा प्लॅन करा. प्रत्येक बर्थडे असेल, काही ऑकेजन असेल, काही जास्तीचे पैसे आलेत ते इन्व्हेस्ट करा पोरांसाठी. आजचे लाख रुपये उद्याचे ते 25-30 लाख रुपये होतील, 50 लाख होतील. हा दृष्टिकोन चेंज केला तर शक्य. आणि जे घडलेलं दाखवलं मी तुम्हाला, वेगळे काहीच नाही दाखवलं. जे मागे फॅक्ट आहे, जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवली. जे शेअर मार्केटमध्ये जे घडलेल्या गोष्टी आहेत आजच्या डेटला तुम्हाला मी सांगेल, इन्फोसिस घ्या, TCS घ्या, आयशर मोटर घ्या शेअर्स. त्याच्यानंतर तुम्ही बजाज फायनान्स घ्या, बजाज फिन्सर्व घ्या. हे खूप मोठे कंपन्या आहेत चांगले आणि यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे. कंपनीचं जे मॅनेजमेंट चांगलं आहे असतं, सचक विवेक बुद्धिवाली लोक काम करत असतात तिकडे. ते लोक त्यांच्या हातात काही पण द्या. रिलायन्स घ्या, त्यांच्या हातात कुठला बिझनेस द्या, ते चांगलंच करणार असतात. आज रिलायन्स इंडस्ट्री बघा, एवढं मोठं आज कोरोनाचं संकट पूर्ण जगावर आलेलं आहे, तरी पण रिलायन्स इंडस्ट्री नावाचा शेअर त्यांनी आजच्या डेटला कुठे गेलाय, तो का गेलाय? म्हणजे एवढे हुशार आहेत ते की त्यांनी एवढ्या पडत्या मार्केटमध्ये पण आपल्या पूर्ण कंपनी डेट फ्री केली. म्हणजे आज कंपनीवरती 4 लाख 3 लाख 83 हजारचं कर्ज होतं, ते पूर्ण कर्ज मिटून टाकलं. मोठे मोठे इन्व्हेस्टर शोधले, मोठे मोठे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट केली. आज रिलायन्स आणि फेसबुक मध्ये जी डील झाली त्याच्यामधनं हे पैसे सगळे आलेला आहे मोठा. बाकीच्या कंपन्या पण, बाकीच्या लोकांनी पण इन्व्हेस्ट केले. कालही परवाही काही लोकांनी त्यात इन्व्हेस्ट केलंय मोठ्या प्लेयरनी. त्याच्यामुळे काल परवा वाढला तो 200-300 रुपये रिलायन्स इंडस्ट्री. ज्याला कोणाला आणखी क्वेश्चन असेल त्यांनी विचारू शकता. प्रवीण सर मोठेकर साहेब काय विचारते का साहेब? काय अडचण असेल तर विचारा सर. म्हणजे बिंदास विचारू शकता. क्लिअर, म्हणजे बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर होतात सर. हा सर, नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. मी PSI मोटेकर दळवे साहेबांसोबत आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर याच्यामध्ये शेअर मार्केट याच्यामध्ये माझे बरेच मित्र आहेत, पुण्याला इंजिनियर वगैरे आहेत. अच्छा. तर त्यांनी शेअर मार्केट बद्दल मला सांगितलं होतं. बरं. पण बऱ्याच वेळा म्हणजे कन्सेप्ट पूर्ण नव्हता. आता माझा मित्र मला बोलायचा की लॉंग टर्मला इन्व्हेस्ट करा. हा. इन्फा म्हणजे वन डे जे आहे, हा, डेली कॅन्डल, डेली चार्ट मार्केटचं, हा, इंट्राडे, त्याच्यामध्ये करण्यापेक्षा लॉंग टर्म केलेली कधी आजपर्यंत अजून मी केलेलं नाही. नाता वगैरे आमच्या इथली बरीच लोक करतील. त्याला नुसतं माझा विचार नसतं करायचं कसं, कारण मनामध्ये कुठतरी हे असते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत मी 4 ते 5 LIC काढलेले आहेत. बरोबर आहे. जस्ट पण आता जस्ट मी 1-2 LIC मोडून टाकल्या, कारण LICचं हेच बघितलं की शेवटी येणारा इन्कम खूपच कमी आहे. बरं सर, तुम्ही आज LIC बद्दल तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली का? LIC काय करते ते?
हा 100% आज कन्सेप्ट झाली. आणि याच्यापूर्वी जी मी LIC म्हणजे बंद केल्या त्याच्याविषयी मला आता काय वाटत नाही. बरोबर बरोबर सर. आणि तुम्हाला मी असं सांगेल हा सर, तर कसं आहे LIC आपल्याला काय करते, खिचडी करून देते, खिचडी करून खायला देते थोडक्यात. पण आपण जर ती खिचडी समजून खाल्ली तर ते चांगलं आहे. पण तुम्हाला खिचडी करून दिलेली म्हणजे सांगताना सांगितलं वरण भात वेगळे आहे, पण देताना खिचडी जर दिली तर असा असा प्रकार झालेला आहे तो. आणि त्यामध्ये दोन्ही रिक्वायरमेंट आपल्या पूर्ण होत नाही LIC मध्ये. आज मला सांगा, आज एखादा व्यक्ती वर्षाचे 10 लाख रुपये कमवतो, तो 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतो LIC मध्ये प्रत्येक महिन्याला ATC बेनिफिटसाठी, कारण इन्कम टॅक्स आपल्याला करावं लागणार ते. तर मग आपण 1.5 लाख करतोय इन्व्हेस्टमेंट वर्षाला, 20 वर्षाचे होतात ते 30 लाख रुपये. 30चे तुम्हाला LIC परत करणार आहे 75 ते 80 लाख रुपये पकडा. तर 20 वर्षानंतर पण त्याची किंमत काय असणार आहे, व्हॅल्युएशन काय असणार आहे, 2 BHK पण येणार नाही. मग LIC हे पैसे इन्व्हेस्ट कुठे करतीये, तर ही करतीये स्टॉक मार्केटमध्येच. मग तुम्ही म्युच्युअल फंड का नाही करायचं? तुमची म्युच्युअल फंडामध्ये तेवढे 30 लाखाचे इकडे 7-8 करोड होतील ना सर. आणि सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही लॉंग टर्म साठी जाताय ना. दुसरी गोष्ट तुमची सर समजा आपण स्टॉक मार्केट हे करायचं म्हटलं तर ह्याला दिवसभर असं वेळ लागत असेल ना? नाही, कसं राहतं, मार्केटचं बघणं म्हणजे इन्फ्रारेड किंवा उद्या ट्रेनिंग घेऊन करणं असेल. नाही, सांगतो ना तुम्हाला, मी तेच क्लिअर करतो. बघा, प्रत्येकाचं व्ह्यू याच्याबद्दल किंवा प्रत्येकाचं गोल वेगळं आहे. तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची सपोज तुम्हाला, तर तुमच्याकडे वेळ पण असायला पाहिजे. आता तुम्ही जॉब करताय, तुमच्याकडे वेळ नसणार आहे. पण इन दी पिरियड तुम्हाला वाटतंय एखाद्या शेअर मध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करता येईल तुम्हाला. शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे आज घेतला, 4-8 दिवस ठेवला, चांगले पैसे मिळाले, 18-15% मिळाले, बाहेर पडले, तेही करू शकता. इंट्राडे करायची गरज असेल जरुरी नाहीये. महिन्याच्या शेवटी मला काय मिळालं, आपली सॅलरी महिन्यानंतर येते, बरोबर आहे. तसं मी महिन्याभरात काय कमावलं, मी 1 लाख इन्व्हेस्ट केले आणि त्यातनं मला जर 12% रिटर्न आले, तर मी वर्षाच्या महिन्याच्या शेवटी 12% कमावलेत. रोजच गरज नाही करायची तुमच्यासारख्यांना, आणि डोकं खराब करून घ्यायची गरज नाही. म्हणजे फुल टाइम ट्रेडिंग करणारे लोक आहेत, ज्यांना तेच व्यवसाय करायचा आहे, त्यांसाठी इंट्राडे योग्य आहे. आपल्या सारख्यांसाठी शॉर्ट टर्म ट्रेडिंग योग्य आहे, ज्यात आपला टाइम पण तिकडे, तुमचं काम पण चालणार आणि डोक्याला लोड नाही, काही नाही, चांगला. आणि तो ब्रेकआउट काढणार तुम्ही शेअरचा, कोणता वाढणार आहे त्याचं अनालिसिस असतं, टेक्निकल अनालिसिस शिकतो आपण त्याच्यावरती, ते करून तुम्ही करू शकता ते. इन्व्हेस्ट करायचं असेल काय म्हटलंय, मला आवाज नाही आला तुमचा क्लिअर. आपल्याला शेअर मार्केट असेल, हा, किती वर्षापर्यंतचा कालावधी असतो लिमिटेड मध्ये? कमीत कमी सर 12 वर्षाच्या पुढचाच. जर तुमचे पैसे मल्टिपल्स व्हायचे असतील, म्हणजे टाइम्स मध्ये 4 टाइम, 5 टाइम, 10 टाइम, कमीत कमी 12 वर्ष ही सायकल असते सर मोठी मार्केटची, 1 डिकेडची. त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होऊन जातात. आवाज नाही सर तुमचा. आवाज नाही सर मला क्लिअर तुमचा, बिलकुल आवाज क्लिअर नाही येते. थोडस रेंज मध्ये. काय म्हटले? मला आजपर्यंत हे माहिती नव्हतं की LIC स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करतील. आज मला पहिल्यांदा माहिती झालं आणि तुमच्याकडनं एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजलं. येस सर, येस सर, धन्यवाद सर. तर हेच मी तिकडे, आपण तेच वास्तव काय आहे, भवितव्य काय आहे, हे तिकडे हेडिंग टाकलं होतं. तेच कारणच ते होतं. आणि वाटचाल आपण कुठे आहोत, म्हणजे आपण असंच जर राहिलो तर आपण भविष्यात आपले पैसे कमीच करून घेतोय. LIC मोठी होणारच आहे. आणि किती लोक अवेअर होतील. आता मी सेमिनार घेऊन 25 लोकांना कळालं, हे जे रहस्य आहे 25 लोकांना कळालं. LIC कडे अजून खूप काळ श्रीमंत व्हायला, LIC ला लोक 100% लोकांपर्यंत जायला, 130 पर्यंत करोडपर्यंत खूप वेळ आहे त्याला. तो पण LIC खूप चांगली आणि वेगळं काय आणेल त्यावेळेस ती. मग त्यावेळेस आपण तर आपले पैसे कमी करून घेतोय ना इनडायरेक्टली. आणखी काही क्वेश्चन आहे कोणाला? ओके सर, थँक्यू. थँक्यू सर, वेलकम सर. विकास काय विचारायचं का? विकास सर, विकास सर आवाज येतोय का तुमचा? SIP बद्दल तुम्ही विचारणार होता ना, SIP तुमची चालू आहे सध्या. आवाज येत नाही बहुतेक त्यांना. ओके ओके, ठीक आहे, थांबायचं. हो चालेल सर, काय अडचण नाही. ओके सर, धन्यवाद अटेंड केल्याबद्दल.
सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. हो थँक्यू सर. व्यास सर थँक्यू. चालेल. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो. कोण बोलतोय हॅलो. सर? हा बोला. हा सर, मी राजू वड्डेपल्ली बोलतोय सर. बोला. पाटील सरांनी रेफरन्स दिला. अच्छा. हॅलो. हा हा, सर, मी बोला. अटेंड केलंय मी ओके. तुमचं प्रवास कॅपिटल. मी छान म्हणजे गाईड केलंय मी. ऍक्च्युली म्हणजे मला माहितच नाही. ऍक्च्युली माझं एक HDFCचं SIP काढलं होतं मी. अच्छा. ऑलरेडी ते चालूच आहे. फंडचं नाव सांगता येईल का? म्युच्युअल फंड टॅक्स इन्व्हेस्टमेंट साठी काढलं होतं मी. अच्छा, टॅक्स सेवर आहे. ओके, चांगलं आहे सर फंड. टॅक्स वरचं ते 3 इयर साठी लॉकिंग ठेवलं होतं, पण ते पुन्हा आता स्टॉप करून म्हणजे ते कंटिन्यू म्हणजे चालूच आहे अजूनही. बरं. म्हणजे ते बेनिफिट तसंच ठेवलं म्हणजे काहीच म्हणजे तुम्ही SIP बंद केली आहे आणि जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच आहे. ओके. येस सर. आता चांगली गोष्ट, काही प्रॉब्लेम नाही. हा बोला. मला लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करायचं होतं. मग त्यासाठी काय म्हणजे कसं काय म्हणजे कुठल्या बेस मध्ये कसं काय इन्व्हेस्ट करायचं ट्रेड मध्ये? सर आपण याच्यासाठी काय करूया, आपण पर्सनली बोलूया. कारण तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे ती मला समजून घ्यायला लागेल. पहिले तुमचं प्लॅन काय आहे ते समजून घ्यायला लागेल आणि मग आपण पर्सनली तुम्ही मला कॉल केला तर आपण याच्यावरती बोलून तुमचं मी करून देईल ते. येस सर. हो चालेल. येस सर. काही प्रॉब्लेम नाही. कारण तुमची रिक्वायरमेंट अशी कळणार नाही मला, तुम्ही बोलू शकणार नाही फोरमवरती अशी. हा बरं. ओके. चालेल. हॅलो. नाही काही थांबायचं आपण. हॅलो. हा बोला. सर मी जॉब वर्सेस शेअर मार्केट त्याबद्दल विचारायचं आहे की जॉब सोडून मी शेअर मार्केट करू शकतो का, आणि जर जॉब करायचा असेल तर मला काय करावं लागेल? हा, जॉब मुक्त व्हायचं. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जॉब आता माझं वैयक्तिक 14 वर्षाचा एक्सपिरियन्स असं सांगतोय की तुम्ही जॉब सोडून डायरेक्ट मार्केट आत्ता करणं तुर्तास योग्य नसणार आहे. तुम्ही 2-3 वर्ष मार्केटमध्ये आधी राहायला पाहिजेत. तुम्ही 2-3 वर्ष मार्केटला जाणून घेतलं पाहिजे 100%. आणि तुम्ही स्वतः त्याचे तयार झाले पाहिजेत की मी आता मी करू शकतो आणि यातनं मी 50,000 लाख रुपये महिन्याला कमवू शकतो 2-5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती. हा कॉन्फिडन्स तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जॉब सोडणं अयोग्य असेल माझ्यासाठी.